दे माझ्या देवा. जे नवीन आलेत माझ्या देवा त्यांना सुटकारा दे माझ्या देवा. प्रभू त्यांच्यावर जे काही बंधन असेल, जे काही सैतानी ताबा असेल, ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात या क्षणाला निघून जाऊ दे माझ्या देवा. सैतान मी तुला धमकावतो, सोड शरीर त्याचं, जा निघून येशूच्या नावात, जा निघून येशूच्या नावात, सोड त्यांना, जा निघून येशूच्या नावात. प्रभू ताबा घे, तुझं रक्त स्वीकार, येशू ताबा घे, तुझं रक्त स्वीकार तू माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे, ते शाप निघून जाऊ दे माझ्या देवा. प्रभू ताबा घे, प्रत्येक अडकण येशूच्या नावात निघून जाऊ दे माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आला सगळीवरी. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आला सगळीवरी. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. हालेलुया 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 हालेलुया. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. धन्यवाद राजा. हालेलुया येशू ताबा घे. पेंटेकॉस्टच्या दिवशी माझ्या देवा जो पवित्र आत्मा आला माझ्या देवा प्रभू, त्यावेळेला एका आत्मा सर्व लोक आराधना करत होते आणि भक्ती करत होते माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू त्यावेळेला कुणी पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना नव्हती केलेली, कुणी आराधना नव्हती, कुणी दान भेटा म्हणून प्रार्थना नव्हती केलेली. ते एकच की तुझं स्मरण करत होते ते लोक माझ्या देवा आणि आराधना करत होते माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू एक जरी आत्मा एक असला तरी त्याची कामं वेगवेगळी आहेत माझ्या देवा. म्हणून आम्ही या जगामध्ये 750 कोटी लोक आहोत माझ्या देवा आणि 750 कोटीमध्ये एकच आत्मा आहे, पण त्याची कामं वेगळी आहेत माझ्या देवा. जशी हाताची बोट 5 आहेत माझ्या देवा, पण माझ्या देवा प्रत्येक बोटाचं एक एक वेगळं काम आहे आणि ते हाताला जॉईंट आहेत माझ्या देवा. परमेश्वरा माझ्या देवा आम्ही तुला धन्यवाद देतो की हा जो आत्मा आहे त्याच प्रकारे काम करत आहे माझ्या देवा. प्रभू एकमेकाला गरज आहे माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. माझ्या राजा ताबा घे. याच्यामध्ये अनेक लोकांनी प्रार्थना केली माझ्या देवा
की पवित्र आत्म्यासाठी अनेक दान मिळण्यासाठी कुणी कृपेसाठी प्रार्थना केली, कुणी कर्ज फिटाव म्हणून, कुणी माझ्या देवा बिझनेससाठी प्रार्थना केली, कुणी नोकरीसाठी प्रार्थना करते, कुणी दुष्टात्म्याच्या बंधनातून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करते, कुणी आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. माझ्या राजा तो आत्मा त्यांना बोलायला लावत आहे की त्या देहामध्ये जे मशीन आहे, देह जो मशीन आहे त्याच्यामध्ये जे कमी आहे त्या कमी घटीला भरून काढण्यासाठी तो आत्मा तुझ्याकडे आवाज देत असतो माझ्या राजा. हालेलुया. तो आत्मा प्रत्येकाचा तुझ्याकडे आज आवाज देत आहे माझ्या देवा. प्रभू त्या आत्म्याचा कळवळा तू बघ माझ्या देवा, त्या आत्म्याचा आवाज तू ऐक माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. जे प्रार्थना करतात माझ्या देवा की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला हे गोष्टीतून बाहेर निघायचं, आम्हाला ह्याच्यातून बाहेर निघायचंय माझ्या देवा, तो पवित्र आत्म्याद्वारे तो आता चेक करता, तो फोकस करताय माझ्या देवा. प्रभू माझ्या देवा, तो सांत्वनाचा आत्मा जो आहे माझ्या देवा, जो अभिषेक, जे सामर्थ्य, पवित्र आत्मा माझ्या देवा या जागेत आता काम करतोय माझ्या राजा. हालेलुया. अनेक लोकांच्या जीवनामध्ये तो बदल करतोय माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या राजा. लिबाया सेके रेबो राष्ट्रका सेके रिगाया बोंदोला राष्ट्रके रेबो रागाया बशके रे तेकेला रिकाला लिबा शकराबा रहांदला रे देगे सेके रे तेकेला रिकाला राबा शाबानाला रहांदला. उजव्या बाजूला कोणाचं तरी असं पोटात असं बिंबीच्या बाजूला उजव्या बाजूला असं दुखत आहे, भयंकर दुखत आहे. मेन हालेलुया. भयंकर दुखत आहे उजव्या बाजूला. मेन हालेलुया. एवढं दुखत आहे की त्या वेदनेतून त्यांना त्रास होत आहे. मेन हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो की देव बाप तुम्ही हात ठेवा, लाजू नका, तिथं हात ठेवा. उजव्या बाजूला दुखत आहे. मेन हालेलुया. पोटात दुखत आहे, पोटात. आमेन हालेलुया. लिगाया बोसेके रिकाया बोंदाला राशेके रेबो राटाका सेके रे टेकेला रिखाला रिखायंदला रास्ता कराबा रांदला. पोटात दुखत आहे, भयानक पोटात दुखत आहे. मेन हालेलुया. देव बाप तुम्हाला आता आरोग्य देत आहे. मेन हालेलुया. कोण आहे? मेन हालेलुया. कुणाचं दुखत आहे पुढे? मेन हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. उजव्या बाजूला. मेन हालेलुया. लिबाया सेके रेखांदला राशा कराबा रांदला लिबा राबा शेकेरे टेकेला रिखाया बोंदला रांदला राबा सकराबा रांदला रिबा बाबाला राबा शबानाला रांदला. ओ प्रभू मी तुला धन्यवाद देतो राजा. हालेलुया माझ्या देवा. येसू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. येसू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. लिगाया सेकेरे टेकेला रिखाया बोंदला रासा कराबा रांदला. धन्यवाद येसू राजा. हालेलुया माझ्या देवा. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. हालेलुया माझ्या देवा. थँक यू जीसस. शबानाला रस्सा करावा राखाया बोंदला रस्सा करावा. धन्यवाद राजा. हालेलुया माझ्या देवा. थँक यू जीसस. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. पवित्र देवा ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. कुणी आहे त्याला पवित्र आत्म्याचं दर्शन झालेलं आहे. मेन हालेलुया. कोण आहे? पवित्र आत्म्याचं दर्शन झालं आहे. हालेलुया. हालेलुया माझ्या देवा. पवित्र आत्म्याचं दर्शन झाले. पवित्र आत्म्याचं. मेन हालेलुया. लिगाया बोसे केरी केला रिबाया बशाबानाला रांदला लिबाया साकरा. तुम्हाला पवित्र आत्म्याचं आल्यासारखं झालं. हालेलुया. कधी रात्री झालं ना? शुक्रवार रात्री. आमेन हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. जय येशू. हालेलुया. हालेलुया. जय येशू. हालेलुया. प्रभूला जोरात ठेव झालं. लिगाया बोसे केले ते केला रिखाला रांदला. डोळे बंद करा, सगळे डोळे बंद करा. आमेन हालेलुया. प्रभू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. हालेलुया. अनेक लोक आहेत तिथे उभा राहिलेले. हालेलुया. इथं उभं राहिलेले अनेक लोक आहेत माझ्या देवा की ते खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे आहेत. आमेन हालेलुया. डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे आहेत ते. हालेलुया. आणि ते रडतात आतल्या डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे आहेत. आमेन हालेलुया. आणि त्यांना बाहेर कसं पडायचं हे त्यांना माहित नाही. आणि त्यांच्यावर दोष लावले जात आहे. त्यांना दोष दिला जात आहे. त्यांची निंदा केली जात आहे. दोष दिला जात आहे त्यांना. आमेन हालेलुया. त्यांना खूप वाईट वाटत आहे. त्यांना खूप त्रास होत आहे. आमेन हालेलुया. पण त्यांना सांत्वन देणारं कोणी नाही. आमेन हालेलुया. की पवित्र आत्मा तुम्हाला आता सांत्वन देत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला आता स्पर्श करत आहे. आमेन हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला त्या डिप्रेशनच्या त्रास, डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं तुम्हाला वाटतं की मला पूर्णपणे वायबल, ते लोक वायबल झालेले आहेत. आमेन हालेलुया.
कुठलाही मार्ग दिसत नाही मॅन. हालेलुया, हालेलुया. कुठलाही मार्ग दिसत नाही मॅन. हालेलुया. तुम्ही येशूचा धावा करा मॅन. येशू तुमच्या बाजूला आहे मॅन. हालेलुया. येशू आमेन. हालेलुया. तुमचा हात, उजवा हात त्यानं पकडलेला आहे मॅन. हालेलुया. परमेश्वरानं तुमचा उजवा हात पकडलेला आहे. तो तुम्हाला पडून आणणार आमेन. हालेलुया. लिगाया सेकेरेबो राखांतोदा लेरेगा सेकेरेटे केला रिकाया बारा शारांदला राहंदला लिबाया बोरा डागा सेकेरेटे केला रिखांतोला राहंदला लेरी बारा बारा डागा 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 राटका सेकेरेटे केला रिबाया बंदला रस्सा कराबा राहंदला रिबाला राशाबानाला राहंदला राहंदला वराबाला राबारा डागा 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 राटका सेकेरेटे केला. प्रभू ताबा घे. जे आत्मे माझ्या देवा तुझ्याकडे बोलत आहेत माझ्या देवा, जे लोक तुझ्याकडे बोलत आहेत माझ्या देवा, त्यांच्या दुःखाचा वाटा तुला सांगत आहेत माझ्या देवा. प्रभू तू त्यांचा शब्द ऐक माझ्या देवा. प्रभू तू त्यांचा शब्द ऐक माझ्या देवा. त्यांचं म्हणणं ऐकून घे माझ्या राजा. हालेलुया. त्यांचं म्हणणं, त्यांच्या दुःखाचा वाटा तू ऐकून घे माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू त्या बंधनातून त्यांना बाहेर काढ माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हो धन्यवाद येशू राजा. हालेलुया. येशू आरोग्य देणारा परमेश्वर आहे. येशू आरोग्य देणारा परमेश्वर आहे. येशू तुम्हाला त्रासातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. हालेलुया. येशू तुमचा त्रास जाणून घेणारा परमेश्वर आहे. येशू तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. येशू तुम्हाला संकटातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. आज तुम्ही त्याच्या नावाशी आलेला आहे. आज तो तुम्हाला त्या त्रासातून बाहेर काढत आहे. हालेलुया, 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 लिगाया बो सेकेरेटे केला लिगाया बो राडागा सेकेरेटे केला रिकाला रिकांतो लाराबा शबानाला राहंदला लिगाया बो सेकेरेटे केला रिकाला रिकांतो ला राहंदला 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 बाराबा शबानाला राहंदला राहंदला. माझ्या देवा सुंदर दृष्टांतामध्ये तुझ्या मंडळीला तू चालवतायस माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया, हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे राजा. आरोग्य दे माझ्या देवा. प्रभू ताबा घे. आरोग्य दे माझ्या देवा. येशू ताबा घे. आरोग्य दे माझ्या देवा. आरोग्य दे माझ्या. सैतान सोड, 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 सोड. प्रभू ताबा घे राजा. हालेलुया. शेरी सोड, शेरी सोड, शेरी सोड, 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 सोड शेरी, शेरी सोड, शेरी सोड, सोड शेरी, शेरी सोड, 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 सोड. जा निघून, जा निघून, जा निघून, निघून जा, जा निघून, जा निघून. निघून जायचं ना. प्रभू ताबा घे. जे काही समस्या आहे माझ्या देवा त्यांची निघून जाऊ दे या क्षणाला. निघून जाऊ दे माझ्या देवा. निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. हालेलुया माझ्या देवा. लिबा या सेकेरे बोंदला निघून जाऊ दे. येशूच्या नावात निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. येशूच्या नावात. येशूच्या नावात निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. येशूच्या नावात निघून जाऊ दे. येशू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. येशू ताबा घे माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या देवा. आरोग्य दे माझ्या देवा. प्रभू ताबा घे. आरोग्य दे माझ्या देवा. लिगा या सेकेरे बोंदला राशा कराबा राहंदला राहंदला रादागा सेकेरे बोंदला राहंदला राहंदला. येशूच्या नावात निघून जाऊ. निघून जाऊ दे. प्रभू ताबा घे. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. येशू ताबा घे राजा. हालेलुया. तुझ्या गौरव आरोग्य दे. आरोग्य दे. आरोग्य दे. हालेलुया. बोला. इथे आली तेव्हा माझ्या पोटात खूप दुखत होतं. हा. आता थोडं कमी झालं दुखायचं. बसायला पण होत नव्हतं, एवढं दुखत होतं. किती दिवस जातो पोटात माझे दुखते भरपूर दिवस झाले. तरी अंदाज म्हणजे आता ऑपरेशन आहे माझ्या पोटात. म्हणजे पोटात गाठी आहे, त्याचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरनी. होय का? पहिल्यांदा आला? कुठल्या गावात आला? येळगाव. येळेमधून आला. देव तुम्हाला आशीर्वाद करतो. हालेलुया. पुढे सरका, पुढे सरका. हालेलुया विचार देव. स्वतः आभारी हालेलुया. प्रभू पूर्ण आरोग्य देवाच्या देवा. पूर्ण आरोग्य देवाच्या देवा. पूर्ण आरोग्य दे. तात्पुरता म्हणजे देवा निघून जाऊ दे. येशूच्या नावात. येशूच्या नावात निघून जाऊ. सोड सीता. सोड शेरी. शेरी सोड. शेरी सोड. शेरी सोड. शेरी सोड. सोड शेरी.
शरीर सोड, निघून जा येशू, जा निघून, निघून जा, जा निघून, सोड 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 जा. प्रभू त्यांच्या पोटात त्याच्या गाठी आहेत म्हणजे देवा, निघून जाते, निघून जाते गाठी, गाठी निघून जाते, निघून जाते गाठी, गाठी निघून जाते येशू, निघून जाते, सोड 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 गाठी दाबा, सोड 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 दाबा, सोड जा, निघ घरात, निघून जा, जा निघ, निघ जा, निघून जा, जा निघून, निघून जा, निघून जा येशूच्या नावाने, निघून जा, निघून जा येशूच्या नावाने, निघून जा, येशूच्या नावाने निघून जा, निघ निघ, सोड 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 सोड, जा निघून, जा निघून, निघून जा येशूच्या नावाने, जा निघून येशूच्या नावाने, निघून जा, जा निघून, निघून जा, सोड सोड, जाऊ दे खाली गेलं तरी जाऊन निघून जायचं, सरळ सोड सोड, सोड, जाऊ तुम्ही ताई जरा खाली उभा राहा, निघून खाली उभा राहू जरा ताई, लिबाया साकाराबा लहानदला राडा गाबो, जरा खाली उभा राहत आहे तुम्ही, शरीर सोड, जागा कमी, सोड सोड, जा तू, का पकडलेस त्याला, का पकडले त्याला, जा जा तू, हालेलुया म्हणजे देवा, जा तू, सोड 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 सोड, त्यांना सोड सोड, येशू निघून जा, जा निघून, निघ येशू, जा निघून, निघून जा, जा निघून, जा निघून, निघून जा, जा निघून, निघा या वो सेकेरे टेकेला रे टेके सेकेरे लिबा राडागा सेकेरे टेकेला रे टेकेला रे टेके, जाऊ दे खाली जात असते, जाऊ दे, मेन हाले रिबा ला राडागा जरा डागा राडागा सेकेरे टेकेला रिगा या बोदा राडागा राडागा सेकेरे टेके रिबा बाबा ला रा सेकेरे बोरा, डोळे बंद करा, लिबा राबा राडागा राडागा रिबा बाबा बाला राबा राडागा डाडा डागा राडागा रे ते, जो काही दृष्टांत दिला माझ्या देवा, माझ्या देवा त्यांची प्रार्थना आहे माझ्या देवा, प्रभू ताबा गिराच्या हालेलुया माझ्या देवा, आम्ही प्रार्थनेत अडकवणारे कोण माझ्या देवा, जो कोणी प्रार्थना करतो प्रभू त्यांना भेटायला तयार असतोस माझ्या प्रभू ताबा घे, त्यांना अजून आणि अजून दर्शन देईल आणि वंश करायचे तुझ्या गौरवासाठी, ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागतो, आमेन. जय येशू. कमी आलंय म्हणजे अजून राहिले, सगळ्याला मेसेज होतं की कमी आहे, राहिले राहिले ना, हा माझं पोटातलं दुखायचं राहिलं, राहिलं, इथं आलं देवाला काय झालं तुम्हाला, इथं आलं देवाला काय झालं, पोटात दुखत होतं खूप, इथं आलं देवाला पोटात दुखत होतं हा, जास्त, खूप बसायला होत नव्हतं एवढं, बसायला होत नव्हतं. हम्म. तुम्ही येशूला कधी ह्याच्या आधी गेला होता का प्रार्थनेला, हा जातो आम्ही प्रार्थना, कुठं, मुंबईला, मुंबईला जाते का, मग इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पोटात जास्त दुखत होतं, हा आता पूर्ण दुखायचं राहिलं, डॉक्टरने काय सांगितले, पोटात गाठी आहेत ना, ते ऑपरेशन आहे, ऑपरेशन करायला सांगितले, सोनोग्राफी करा, तुमचं रिपोर्ट नॉर्मल असणार, आम्ही हालेलुया, हालेलुया, जोरात गावायचं, आमेन, हालेलुया. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना, 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 तुझी आराधना, 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 तुझी आराधना. हालेलुया माझ्या देवा, पवित्र देवा, मी तुला धन्यवाद देतो. काही लोक आहेत माझ्या देवा, ते एवढे चिंताग्रस्त आहेत, एवढी काळजी आहे, एवढी काळजी आहे, एवढी काळजी आहे, एवढी काळजी आहे, एवढी काळजी आहे. देवाकडे प्रार्थना करा, डोळे उघडू नका कोणी सुद्धा. हालेलुया. इथं आता एक चमत्कार होणार आहे, आमेन, हालेलुया. या जागेत एक चमत्कार होणार आहे, आमेन, हालेलुया. आत्ता, आमेन, हालेलुया. देवाचा एक दूत आहे, आमेन, हालेलुया. एक तुम्ही चिंता करताय, काळजी, खूप 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 टेन्शन मध्ये, आमेन, हालेलुया, खूप टेन्शन मध्ये, आमेन, हालेलुया. देवाचा दूत त्याच्या समोरच उभा आहे, आमेन, हालेलुया. देवाचा दूत त्याच्या समोर उभा आहे, आमेन, हालेलुया, हालेलुया. काही लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तो हात फिरवत आहे, आमेन, हालेलुया, हालेलुया. त्याला जाणवत आहे, आमेन. लिबाया सेकेरे ठेके डेरे डेगे अरे काया बो शेकेरे बुंदला राहंदला, हालेलुया, हालेलुया माझ्या देवा. काही ना असं झालं की त्यांच्या अंगावर, त्यांच्या अंगामध्ये असं कोणीतरी आहे, आमेन, हालेलुया, हालेलुया. एक प्रकाशित दूत, आमेन, हालेलुया. एक प्रकाशाचा दूत त्यांच्या अंगामध्ये आहे, आमेन, हालेलुया. त्याचं त्याने एक झाकण केलेलं आहे, आमेन, हालेलुया. जसं पंखा खाली त्याला झाकण केलं तसं त्याच्यावर एक आवरण आलेलं आहे, आमेन, हालेलुया, हालेलुया. लिगा या सेकेरेबो राहंदला, आणि देव त्याला आता त्याच्या शरीरातून घाम येत आहे, घाम येत, आमेन, हालेलुया. लिगा या सेकेरे टेके शेकेरे बंदला राहंदला रिबा बाबा ला रा सेकेरे बो राहंदला. ते घाम येत आहे, तेच त्याला आरोग्य मिळत आहे, आमेन, हालेलुया. त्याला घाम येत आहे, त्याला आरोग्य मिळत आहे, आमेन, हालेलुया.
जो घाम येत आहे ना तोच आरोग्याचा आत्मा आहे आणि त्याला आरोग्य मिळत आता या क्षणाला. लिगा या सेके रेगा सेके रेगंदो राडा गाबो सेके रिगा या बोंदला रासेके रे बरहंदला रिबाला रा रिबा बाबा ला राबा शाबानाला रहंदला रा. स्टेफन ज्यावेळेला उभा राहिलेला होता, ज्यावेळेला तो वचन सांगत होता, त्यावेळेला त्याचा चेहरा लोकांच्या समोर दूतासारखा दिसला. आमेन हालेलुया. ओ प्रभू मी तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. काही लोकांचा चेहरा बदललेला आहे. आमेन हालेलुया माझ्या देवा. हे सुताबा गेराच्या हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू काही लोकांची तू खूप काळजी घेते, म्हणजे जे काळजी घेते त्यांची खूप काळजी घेते माझ्या देवा. हालेलुया. प्रभू तुझं दर्शन होत आहे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. तुझं दर्शन होत आहे माझ्या राजा. हालेलुया. आरोग्य मिळालेलं आहे माझ्या देवा. आरोग्य मिळालेलं आहे माझ्या देवा. आरोग्य मिळालेलं आहे माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. आरोग्याची समस्यातून कुणीतरी बाहेर निघालेलं आहे. आमेन हालेलुया. शरीर पूर्ण हलकं झालेलं आहे त्याचं. आमेन हालेलुया. कोण आहे? आमेन हालेलुया. रिबा या शकेरे ते केला, रिका या सेकेरे ते केला, रिकाला. कोण अजून आहे? आमेन हालेलुया. त्याला आरोग्य मिळालेलं आहे, त्याचं शरीर पूर्ण हलकं झालेलं आहे. आमेन हालेलुया. रिबा या बशेकेरे ते के सेकेरे ते केला, रिकाला. रिबा बा 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 ला रा बशेकेरे ते केला. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा. ओ धन्यवाद ईश्वर. हालेलुया माझ्या राजा. हालेलुया माझ्या. हालेलुया माझ्या. प्रभू तुझ्या लोकांना तू जवळ करतेस माझ्या देवा. तू सांत्वन देत आहेस माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू माझ्या देवा, जी चिंता काळजी भार आहे माझ्या देवा तुला माहिती आहे माझ्या देवा. प्रभू त्यांना वाटत असेल की आम्ही याच्यातून बाहेर नाही निघणार, पण प्रभू तू आता सांगत आहेस की तू बाहेर निघलेला आहेस. हालेलुया माझ्या देवा. तू बाहेर निघलेला आहेस. आजची प्रार्थना परमेश्वर तुम्हाला देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेलाच आहे. तुम्ही कसा स्वीकारता? हालेलुया. अमाऊसच्या रस्त्याने ज्या वेळेला येत होते त्यावेळेला त्याचे शिष्य येत होते, त्यावेळेला येशू त्यांच्यामध्ये होते. येशू बोलत होते. येशूचं बोलणं ते ऐकत होते. त्या बोलण्यामुळे त्यांचं हृदय अतिशय उल्हासित झालेलं होतं. पण त्यांना समज आहे की आमच्यासोबत येशूच आहे. हालेलुया. आज परमेश्वराची उपस्थिती या जागेत आहे. हालेलुया. या जागेत देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. या जागेत देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. आज आपण त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. आमेन. हालेलुया. ओ धन्यवाद ईश्वर. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद ईश्वर. हालेलुया. 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 येशू, 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 येशू. जोरात बघा रोमकरस पत्र त्यातला 12 अध्याय 9 वचन आहे. 12:9. प्रीती निष्कपट असावी, वाईटाचा वीट माना, जे बरे त्याला चिटकून राहा. बंधू प्रीतीने एकमेकावर ममता करा, आदर करण्यात एकमेकास थोर मारा. उद्योगात मंद नसून आत्म्यात आवेशी, प्रभूची सेवा करणारे असा. आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत टिकून राहणारे, पवित्रांच्या गरजांची विभागी पाहुणचार करण्यात तत्पर असे असा.
तुमचा पाठलाग करण्यास आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. जय येशू. हालेलुया. बघा, म्हणजे हजारो लोकांचा कळप आहे. आमेन. हालेलुया. हजारो लोकांचा कळप आहे. आमेन. हालेलुया. आणि त्या कळपामध्ये आपण देवाची लेकरं आहोत. हालेलुया. आणि आपण जे देवाची लेकरं आहोत. आमेन. हालेलुया. आपण देवासोबत जो करार केलेला आहे, आपल्यासोबतचा जो करार, देवासोबतचा आपला करार झालेला आहे, तो आपल्या देवासोबतचा करार काय आहे? तो देवासोबतचा करार आहे ते म्हणजे देवाचं प्रेम. आमेन. हालेलुया. दुसरा करार काय नाही. देवासोबत झालेला आपला करार काय नाही. देवासोबतचा मनुष्याचा झालेला करार आहे प्रेम. आमेन. हालेलुया. त्या प्रेमाचं प्रतीक आहे, त्या क्रुसावरती ते रक्त सांडलेलं आहे, त्या रक्ताचं ते प्रतीक आहे, ते प्रेम आहे, ते रक्त जे आहे हे प्रेमाचं प्रतीक आहे. आमेन. हालेलुया. आणि आपण त्या प्रेमाच्या आतमध्ये, हालेलुया, जो मंडप आहे. आमेन. हालेलुया. तो प्रेमाचा मंडप काय आहे? ही बायबल आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. बायबल देवानं दिलेला एक संदेश आहे की परमेश्वराचा एक आलेलं पत्र आहे. आमेन. हालेलुया. की मनुष्य जातीसाठी की मी तुमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. मी तुमच्यावर प्रेम करत आहे आणि मी दिलेलं एक लेटर आहे. काय आहे ते? म्हणजे बायबल आहे. आमेन. हालेलुया. हे बायबल करार प्रस्थापित करतो. हालेलुया. आणि या करारामध्ये आपण जीवन जगतो. आमेन. हालेलुया. मग आपल्यासोबत प्रीतीचा करार केलेला आहे. कशाचा करार केलेला आहे? हालेलुया. कशाचा करार केलेला आहे? प्रीतीचा. मग भांडण येतं कुठून आपल्यामध्ये? आमेन. हालेलुया. आपण ख्रिस्तामध्ये आहे, आपल्यासोबत देवानं प्रीतीचा करार केलेला आहे. मग भांडण येतं कुठून आपल्यामध्ये? हालेलुया. कारण भांडण लावणाऱ्या ज्या आत्म्या आहेत, आमेन. हालेलुया, हेवा देवा, कपट, आमेन. हालेलुया, ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी भरणारा एक व्यक्ती आहे, तो आहे दुष्ट, तो आहे सैतान. आमेन. हालेलुया. त्याचं काम नेहमी देवाच्या विरोधात असतं. आमेन. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये असतो, आपलं जीवन प्रार्थनामय असतं, त्यावेळेला सैतान उघडा पडलेला असतो. हालेलुया. जय येशू. त्यावेळेला सैतान उघडा पडलेला असतो. मी ज्यावेळेला मगाशी त्यांची प्रार्थना करत होतो, त्यावेळेला ते प्रार्थनेला आले. ते म्हणाले की माझं पोट आल्यापासून असं दुखत होतं, एवढं मला बसायचं होत नव्हतं. आमेन. हालेलुया. ते म्हणाले की माझ्या पोटात गाठी आहेत, ऑपरेशन करायला सांगितलं. आणि त्या प्रार्थना केल्यानंतर त्यांना आरोग्य मिळालं, पूर्ण आरोग्य मिळालं. पण त्यांच्या मुखामध्ये एक शब्द वारंवार येत होता, कमी आलंय म्हणून साठी दुखायचं. हालेलुया. त्याच्या मुखामध्ये एक शब्द येत होता, कमी आलंय दुखायचं, कमी आलंय दुखायचं. मी 3-4 वेळा विचारलं, मी जाणून बुजून विचारलं. ते म्हणले की मला कमी आलंय दुखायचं. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. कारण आपण बोलण्यामध्ये सैतान आपल्याला पकडतो. आमेन. हालेलुया. आपल्या बोलण्यामध्ये आपल्याला सैतान पकडतो, कारण आपण देवाच्या प्रेमामध्ये आलेलो आहे आणि देवाच्या प्रेमाच्या खातर मला आता आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. मग मला आरोग्य मिळालेलं आहे, माझ्या शरीरात आरोग्य मिळालेलं आहे. तर ज्या ताकदीनं मला त्रास दिलेला आहे, मी ती ताकद नाकारली पाहिजे, ना की म्हटलं पाहिजे ती अजून माझ्यामध्ये काम करत आहे. आमेन. हालेलुया. कारण आपण आपल्या बोलण्यामध्ये सैतान आपल्या जीवनामध्ये काम करतो. आपण ज्या वेळेला म्हणतो की नाही मला कमी आलेलं आहे, म्हणजे तो अजून माझ्यामध्ये आहे. आपण स्वतः पुरावा देतो, आपण स्वतः परमेश्वर की तो माझ्यामध्ये आहे. आमेन. हालेलुया. कारण देवाचा करार आहे की माझं प्रेम तुमच्यामध्ये आलेलं आहे, मग सैतान तुमच्यामध्ये कसं काम करेल? आमेन. हालेलुया. जर माझा करार तुमच्यामध्ये प्रस्थापित झालेला आहे, बाप्तिस्मामय जीवन आहे, तुम्ही आणि देव, परमेश्वर, तुम्ही आणि देव एक झालेला आहात. देवाच्या सेवकाने तुम्ही एक नाही, तुम्ही आणि तुमचा देह आणि परमेश्वर तुम्ही एक देह झालेला आहात. कारण तुम्ही त्याचा अंगीकार केलेला आहे आणि तो त्याचा आत्मा तुमच्यामध्ये राहत आहे. सांगितलं आहे की तुमच्या आत्म्यावर असलेली चादर जी जाड आहे, आमेन. हालेलुया, की जी आज एक मी शिवी दिलेली आहे, आज एक शिवी दिलेली आहे, आज 1 तासाने, 2 तासाने, 3 तासाने, या प्रत्येक शिवीची एक चादर झालेली आहे, प्रत्येक चुकीची एक चादर झालेली आहे. आणि ती जाड चादर जी आहे ती परमेश्वरानं एक ज्या वेळेला त्याचा स्वीकार की मी तुझा स्वीकार करतो, मी तुझा स्वीकार करतो, मी तुझा स्वीकार करतो, ज्या वेळेला तुम्ही असं बोलला, त्याच वेळेला ती चादर निघून गेलेली आहे आणि पवित्र आत्म्याचं जीवन तुमच्यामध्ये आलेलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाची प्रीती, देवाचं प्रेम जे आहे, आमेन. हालेलुया, त्या देवाच्या प्रेमामधून आपण बाहेर पडत नाही. आपल्या बोलण्यामुळे आपल्याला ते प्रेम, देवाचं प्रेम आपल्याला मिळत. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. हालेलुया. यहूदा इस्करियत ज्या वेळेला निघून गेला, त्यावेळेला यहूदा इस्करियतला पश्चाताप झाला.
त्याच्या अगोदर त्याच्या जीवनामध्ये सैतानाने त्याला उभा केला. हालेलुया. सैतानाने त्याला उभा केला आणि सैतान म्हणाला की तू उभा राहा, माझ्या बाजूने कुणीतरी पाहिजे. एदन बागेमध्ये ज्या वेळेला देवाच्या आत्म्याचा नाश करायचा होता, देवाच्या आत्म्याला कष्टमय जीवन द्यायचं होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी सापाला उभा केला. हालेलुया. साप उभा राहिला त्याच्या बाजूने आणि त्याने सापाचं शरीर पकडलं. आमेन. हालेलुया. आणि ज्या वेळेला तोच प्रभू येशू ज्या वेळेला स्वतः इथं पृथ्वी तलावर आला आणि राहिला 33.5 वर्ष, त्याचा नाश करण्यासाठी सैतानानं एका व्यक्तीचं शरीर मागितलं आणि ते शरीर त्याला मिळालं. त्याचं नाव आहे यहूदा इस्करियत. आमेन. हालेलुया. यहूदा इस्करियतचं शरीर त्याला भेटलं. हालेलुया. आणि ज्या वेळेला त्याचं भेटलं शरीर, त्यानं यूज केला, त्याच्या शरीराचा वापर केला आणि त्याच्यानंतर तो त्याच्या शरीरातून निघून गेला. आमेन. हालेलुया. सैतान त्या ठिकाणी नाही राहिला. सैतान त्या ठिकाणी कायमचा त्याच्या शरीरामध्ये राहिला नाही. सैतानानं काही ठराविक काळासाठी त्याचं शरीर वापरलं आणि तो त्याचं शरीर सोडून निघून गेला. कारण ज्या वेळेला यहूदा इस्करियतला पश्चाताप झाला आणि तो ते 30 रुपयाची नाणी घेऊन त्या पुढाऱ्याने घेऊन गेला की तुम्ही मला फसवलं. ते म्हणाले आमचं काम झालेलं आहे, आम्हाला हे नाही नको, आम्ही मोबदला दिलेला आहे, हे नाणं तुला काय करायचं ते कर जा. त्यानं मंदिरात येऊन फेकून दिलं आणि तो पश्चातापाच्या हृदयानं पळ सुटलेला जमिनीवर पालता पडला आणि तो पोट फुटला आणि मेला. आमेन. हालेलुया. ज्या वेळेला त्याला पश्चाताप झाला त्याच वेळेला त्याच्यामधून सैतान निघून गेलं. सैतानानं काम केलं, येशूला पकडून गेला. आमेन. हालेलुया. काही ठराविक काळासाठी सैतान मनुष्याच्या शरीराचा वापर करतो. तो कायमचा आपल्यामध्ये राहतो. ज्या वेळेला येशूमध्ये तुम्ही येता, येशूचा स्वीकार करता, त्यावेळेला या जगामध्ये 2 प्रकारची भांडण आहे. हे काही वाईट ताकदीचं, काही चांगल्या ताकदीचं. वाईट ताकद आहे वर्षानुवर्ष आपल्यामध्ये राहते आणि ती म्हणते की मी जे आहे मी म्हणजे सर्वस्व आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मला आठवतंय एक प्रसंग आहे माझ्या जीवनातला. एक शिक्षक होते, मला वाटते ते झऱ्यातून आलेले होते. बरोबर आहे. हालेलुया. आणि त्यांच्या पत्नीचं ऑपरेशन झालं होतं, ब्रेन ट्युमर. हालेलुया. ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यांच्या आईच्या अंगामध्ये येत होतं. सगळं तमाम असे लोक बसलेले होते आणि मी प्रार्थना करायला सुरुवात केली लोकांची. त्यावेळेला मला तर रात्रीच्या 3 वाजले असेल, 1:30, 2, 3 वाजले असतील. मी लोकांची प्रार्थना करायला सुरुवात केली. रात्रीचा विषय सांगतो मी. तमाम लोक माझ्या भोवतीने सगळे उभे होते. मग तिच्या अंगात आल्याच्या नंतर अर्ध्यापेक्षा जास्त लोक सगळी त्या मावशी, त्या जे स्त्री होती तिच्या बाजूला गेले आणि ती अंगात आलेले दुष्ट आत्मात बोलत होता. ते म्हणे की देवा आमचं काय चुकलं सांग, देवा आमचं काय चुकलं सांग, देवा काय करायचं सांग, देवा काय करायचं सांग, देवा काय करायचं सांग, देवा आमचं काय चुकलं का, देवा काय म्हणणं सांगा. आणि तिच्या अंगात आलेलं होतं. हालेलुया. त्या स्त्रीच्या अंगात आलेलं होतं. सगळे लोक तिच्यावरती गेलेले होते आणि काही लोकच माझ्यापाशी प्रार्थना करायला उभे राहिले होते. मग ज्यावेळेला माझ्या जवळ जे उभे होते ते लोक म्हणजे महाराज सगळे लोक तिकडे गेले. म्हणजे जाऊ दे, आता लगेच इकडे येणार आहेत आपल्याकडे. हालेलुया. मी त्या ठिकाणी असणाऱ्या त्या दुष्ट आत्माग्रस्त ज्या स्त्री होती तिला मी म्हणलो तुम्ही किती जण आहे सांग, तुम्ही किती जण आहे सांगा म्हणजे तुम्ही किती जण आहे. त्याच वेळेला जंगात आलेली सगळी लोक तिच्या भोवतली होती. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की महाराज असं का बोलायला. मी म्हणलं की किती जण आहे सांगा. त्या वेळेला ते म्हणजे की आम्ही 2 जण नाही 3 जण आहे आम्ही. हालेलुया. आम्ही 3 जण आहे. त्याच वेळेला तिथले सगळे लोक घाबरून निघून सोडून गेले. आमेन. हालेलुया. कारण त्या दुष्ट आत्मा असणाऱ्या ग्रस्त जी स्त्री आहे त्या स्त्री जवळ सगळा कळप केलेला होता. तो तिच्याकडे आकर्षित करत होता. आमेन. हालेलुया. चमत्कार जो आहे तो चमत्कार आपल्याला त्याच्याकडे त्या गोष्टीकडे आकर्षित करतो. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला आता त्या स्त्रीचं ज्या ताई होत्या त्यांचं ज्या वेळेला पोटातलं दुखायचं राहिलं, आज आपण त्याच्याकडे आकर्षित नाही झालो. आमेन. हालेलुया. बघा झालो का नाही झालो. का नाही झालो. हालेलुया. कारण आपण रोज मटण अंडी खाऊन वैतागून गेलेलो आहे. हालेलुया. आपल्याला त्याची किंमत नाही राहिलेली. परमेश्वर रोज आपल्याला चमत्कार करतो, रोज आपल्याला आशीर्वाद देतो. आपल्यामध्ये एक घमंड आलेलं, एक लेवल आलेलं आहे घमंडीची आणि आपल्याला त्या चमत्काराची किंमत राहिलेली नाही. आमेन. हालेलुया. त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची अजिबात किंमत नाही राहिलेली. हालेलुया. बघा तुम्ही चेक करा स्वतःला. आपल्याला का नाही आनंद होत. जे नवीन लोक आलेले त्यांना आनंद झाला का विचारा. झाला का नवीन आले लोक. नवीन लोक आलेले बघा त्यांना जे पोटात दुखत राहिलेलं बघून तुम्हाला आनंद झाला का नाही.
झालं का नाही? जास्त आनंद झाला का नाही? आम्हाला पण असं व्हायला पाहिजे वाटतो ना. आमेन. कारण त्यांच्यामध्ये पहिलं प्रेम आहे ख्रिस्ताचं, आपल्यामधलं पहिलं प्रेम निघून गेलेलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून आपल्याला आनंद होत नाही, म्हणून आपल्याला चर्चला यायला सगळ्या गोष्टीमध्ये आपण ढवळाढवळ सगळ्या गोष्टीत माझं हे ते असं असं सगळं. आमेन. हालेलुया. कारण सैतानानं आपल्या विचारांचा ताबा घेतलेला आहे. आमेन. हालेलुया. तो आपल्यामध्ये आलेला आहे, पण सैतानानं आपल्या विचाराचा ताबा घेतलेला आहे आणि सैतान आपल्याला विचारांना त्रस्त करून आपल्यामध्ये नको जाऊ नको. आमेन. हालेलुया. अनेक गोष्टीमध्ये सैतानानं आपल्याला पुढे घेतलं, देवाला पुढे घेतलं, पण सैतानानं परत मागं पाडलं. आमेन. हालेलुया. याचं कारण आहे सैतान नाही, आपण स्वतः दरवाजा ओपन केला. आमेन. हालेलुया. प्रकटीकरण 3:20 पहा मी दाराशिवाय दार ठोकत आहे. तो म्हणत आहे मी दाराशिवाय दार ठोकत आहे. जर दरवाजा परमेश्वरासाठी आपण उघडतो, आमेन. हालेलुया, तर त्याच्यामधून सैतान पण येऊ शकतो. आमेन. हालेलुया. कारण आपली वैचारिक पातळी कुठली लेवलची, आपण विचार काय करतो, आपल्या विचारामध्ये जडणघडण असते. हालेलुया. म्हणून लिहिलेलं की बंधू प्रीतीमध्ये ऐक्यामध्ये राहा. प्रीती निष्कपट असावी. वाईटाचं वीट माना. जे बरे त्याला चिपकून राहा. बंधू प्रीतीने एकमेकावर ममता करा. आदर करण्यामध्ये एकमेकास थोर माना. आमेन. हालेलुया. आपण थोर माना. आमेन. हालेलुया. एक चमत्कार झालेला आहे, पवित्र आत्म्याने काम केलेलं आहे, तर आपण उड्या मारून टाळ्या वाजवल्या पाहिजे, आनंद केला पाहिजे. आमेन. हालेलुया. कारण या ठिकाणी पवित्र आत्म्याने काम केलेलं आहे. परमेश्वराने त्या व्यक्तीला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. यहूदा इस्करियोतचं काम संपलं आणि तो तिथून निघून गेला. झालं माझं काम, विषय संपला, क्लोज आहे. आमेन. हालेलुया. सैतान नेहमी त्याच्या प्रजेला, परमेश्वराची जी प्रजा आहे त्या प्रजेला सैतान नेहमी त्याच्यापासून देवाच्या प्रेमातून नेहमी आजपर्यंत बाहेर काढत आलेला आहे. आमेन. हालेलुया. म्हणून सैतानानं शेवटचा डाव टाकलेला आहे. आमेन. हालेलुया. सैतानाचा शेवटचा डाव चालू आहे आता या जगामध्ये. हालेलुया. जातीचं भांडण आहे आणि धर्माचं भांडण आहे. आमेन. हालेलुया. आणि मारत कोण कोणाला? एक माणूस दुसऱ्या माणसाला मारत आहे. हालेलुया. पण समोरच्याला ज्यावेळेला मारतो तो त्यावेळेला विचार येत नाही त्याच्यामध्ये. आमेन. हालेलुया. तो म्हणतो की मी पुण्याचं काम करत आहे माझ्या धर्मासाठी. हालेलुया. जय येशू. हालेलुया. आणि दुसऱ्या बाजूला जातो आणि म्हणतो की मी माझ्या देवाला खुश केलेला आहे, त्याला मारून. आमेन. हालेलुया. परमेश्वर एक आहे, ही पृथ्वी एक आहे. या पृथ्वीला तिने हवेमध्ये अंतराळ ठेवलेला आहे. शून्यांश कक्षेवर तिची स्थापना केलेली आहे. आमेन. हालेलुया. तिची चक्राकार रचना केलेली आहे आणि त्याच्यावर मनुष्याला ठेवलेला आहे, तयार केलेला आहे त्याच्या हस्तकृतीने. आमेन. हालेलुया. आपण त्याचं प्रतिरूपात प्रत्येक जण जो व्यक्ती जगामध्ये जो येशूला ओळखतो नाही ओळखत, तो प्रत्येक जण देवाला ओळखतो आणि एक दिवस तो देवाच्या समोर उभा राहणार आहे आणि देवाचं जे प्रेम आहे तो देवाचं प्रतिरूप आहे. आमेन. हालेलुया. बरे तो स्वर्गात जाऊ नरकात जाऊ कुठेही जाऊ. आमेन. हालेलुया. तो एक दिवस येशूच्या समोर उभा राहणार. हालेलुया. येशू जनतेची नगरांतर होणार, येशूला बघायला भेटणार त्याला. आमेन. हालेलुया. कारण देवाचं प्रेम आपल्याला पाहिजे. बंधू प्रीतीने आपल्यामध्ये आनंद का नाही होत? कारण आपण काय झालेलं माहिती? हालेलुया. आपण एवढा आनंद करतो. मिठाची चव जर गेली तर त्याचा खारटपणा कशाला आणायचा? आमेन. हालेलुया. वचन आहे देवाचं. जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याला चव कशाला आणणार? हालेलुया. एका व्यक्तीला ज्यावेळेला आरोग्य मिळतं चर्चमध्ये किंवा प्रार्थना केल्यानंतर त्यावेळेला अख्ख्या चर्च जोरात म्हणलं पाहिजे हालेलुया. आता काय म्हणायची गरज? झालं जिकडल्या तिकडे सगळं समाप्त झालेलं आहे. पिक्चर संपलेला आहे. पिक्चर संपला. आमेन. हालेलुया. मग नाव समाप्त. आणि समाप्त म्हणल्याच्या नंतर आपण टाळे वाजवतो. जय येशू. हालेलुया. आणि नावं पडताना तिकीट काढून आतमध्ये जाताना कोण हिरो आहे कोणाच ठाऊक. हिरोची एंट्री अजून झालेली नाही. हालेलुया. चेक करता तुम्ही, हिरोची एंट्री अजून झालेली नाही. आमेन. हालेलुया. परत म्हणतो की नाही जरा ते पिक्चर मध्ये आल्याच्या नंतर काय असतं, हा इंटरव्ह्यू पासून जरा पुढे पिक्चर बघायला जरा आवडतो, जरा चांगला आहे. हालेलुया. जय येशू. आणि मग काय लोक इंटरव्ह्यू असतो पुढे काय आपण बघायचा. जय येशू. हालेलुया. पहिला सीडी टीव्ही विचार असायची, विचार नाही सीडीवर पिक्चर कोणी बघितले? सीडीवर पिक्चर. हा सीडीवर पिक्चर बघितले आपण. माणसं सीडीवर पिक्चर बघितले आपण सगळ्यांनी बघितले. आम्ही एक आणलं एकाच पिक्चर बघायला, सीडीवर पिक्चर बघायला. हा व्हिडिओ. मग पिक्चर एक होता त्याचं नाव मला माहित नाही.
ते म्हणलं की दोघं भाऊ भेटतात. तिथनं पुढे पिक्चर एकदम क्लिअर चालतो, कारण ते अडकायचं सारखं अडकायचं, कॅसेट सारखं अडकायचं. मग आम्ही वैतागून गेलो, सारखंच कॅसेट अडकते, सारखंच कॅसेट अडकते. मग ते ज्यानं बघितलेलं होतं ना, त्यानं पिक्चर बघितला, ते काय म्हणायचा, ते म्हणलं की ती दोघा भावाची भेट होती ना, तिथनं पुढे मग कॅसेट चांगलं चालते. आम्ही म्हणलं ते भेट कवा शिकून कॅसेट कवा चालतं. हालेलुया. आणि भेट कवा झाली म्हणजे ज्याला पिक्चर संपला त्याची भेट झाली आणि पिक्चर संपला, समाप्त. म्हणजे हालेलुया, जय येशू. 3 तास कॅसेट कसं चांगलं चाललं ह्याची वाट बघत होतो, दोघं भाऊ कवा भेटत. हालेलुया, जय येशू. आमेन, हालेलुया. आणि मेरा नंबर कब आएगा, त्यातले ते प्रकार. आता तिथनं पुढे चांगलं चालणार आहे. जय येशू, हालेलुया. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये असं विचार जे आहेत, आम्ही असं विचार आहेत, असं विचार आपल्या डोक्यामध्ये की आपण म्हणजे काय हे झालं ना मग माझं सळलंच होणार आहे. आता का वाकडा आहे का, खाल्लंच ना आज, खाल्लं ना आज उपास करून आलेला, संध्याकाळी खाणार आहे ना, तुझं वाईट काय. हालेलुया. हापूस आंबा खायला भेटला नाही, दारातला खायला भेटला ना खायला भेटला ना. जय हालेलुया. लोणचं खायला, घरचं लोणचं, बाजारात लोणचं भेटलं ना तुला, कशाच आहे ती, आंब्याच्या पानाचं आहे का आंब्याचं आहे, आंब्याच आहे ना, ते खात असं मुरलेलं. मी जरा कच्चं खातोय, कारण कच्च्या आंब्यामध्ये ही काय कॅल्शियम जास्त असतं. जयेश, हालेलुया. त्याला म्हणत तुझ्यासारखं मी 7-8 महिन्याचं खात नाही, मी आता लगेच ताजं खातो. जयेश, हालेलुया. अरे तू मी कमी नाही, हे दाव ना त्याला. आमेन, हालेलुया. दावा सैतानाला बोला, अरे मला पूर्ण आरोग्य मिळालं. आमेन, हालेलुया. येशूने मला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. अरे कधी म्हणायचं मला ते मला पूर्ण आरोग्य दिलं, मला म्हणजे ते मला माझं चांगलं केलेलं आहे. आमेन, हालेलुया. कधी म्हणणार जय येशू, हालेलुया. नाही मी स्वर्गात गेलो ना, देवाला सगळं सांगणार. बरं काय इथं सांग ना, इथं त्या पिक्चर सारखं भाऊ भेटले, पिक्चर चांगला चालणार आहे. अरे तसं नाही रे बाबा. आमेन, हालेलुया. हे कॅसेट असंच अडकत मुंग्या इकडे रुमला इकडे असं बघायचं. हे आंटीने फिरू आंटीने इकडे फिरू. हा आलं का. एक कसं असायचं, एक बाहेर, एक मधी आणि एक टीव्ही पशी असणार. टीव्ही पशी हातात ते बुस्टर असायचं, त्या बुस्टरवरती असं फिरवायचं आणि बाहेर येणं आंटीने फिरवायचं, आणि मधल्या सांगायचं आलं का, ते म्हणायचं जरा इकडं. आता कुठे फिरलो, तिथं थांबू. आणि मग त्या तारा वळायच्या, मग येणं टीव्ही बघायची. हालेलुया. जी आपला मेंदू जो आहे, आपल्याला आपण ज्यावेळेला बायबल वाचतो किंवा देवाचं एखादं वचन वाचतो, त्यावेळेला आपला मेंदू एकदम परफेक्ट असा बसला पाहिजे. आम्ही हालेलुया. हेल्मेट सारखं, हेल्मेट मध्ये इकडे तिकडे काय कळत नाही, तसं ते हेल्मेट वरनं घालायचं आम्ही. जय पवित्र आत्म्याचा एकदम म्हणजे एकदम असं बायबल वाचताना अंटीना बरोबर जवळ तिथंच असला पाहिजे, रेंज मध्ये. हालेलुया. बुस्टर बरोबर त्या तिथंच बटन फिरवलेलं असलं पाहिजे. हालेलुया. आणि मग टीव्ही चालू केला ना, आजी एक टक लावून पांढरा टीव्ही. जयेश, हालेलुया. तिथं कुणी मेकअप किती केलेला आहे, कुठल्या निसर्गातलं चित्र आहे, हिमालयातलं, अजिबात नाही. काय दिसतंय, पांढरं दिसतंय. हालेलुया. इथं काय दिसतंय, पांढरं, कारण आपण पवित्र लोक आहोत. आम्ही आले देवानं ते काढलं होतं. जयेश, देवानं तीच काढलं होतं. जयेश, पण आपल्याला आवडलं का, नाही आवडलं. आपला कलर मध्ये बघायचं, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण कसला आहे, काय आहे, ती बघायचं होतं आपल्याला. बघत आता काय झालं, आपण प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत आलो आहे ना. आपण प्रत्येक गोष्टीला नावं नाही, ही जरा असंच आहे, ही जरा तसंच आहे, ही जरा असलंच आहे, ती जरा तसंच आहे, ती जरा अमुकच आहे, ती जरा. देवानं पांढरं केलेलं आहे. आम्ही पांढरं केलेलं आहे देवानं. आम्ही जय हालेलुया. बाबासाहेबांनी झेंड्याचा निळा रंग ठेवला. हालेलुया. किती लोकांना माहिती आहे, बाबासाहेबांनी झेंड्याचा रंग निळा ठेवला. का ठेवला माहिती, जय हा आभाळाचा रंग निळा आहे. जिथं आभाळ असेल ना, तिथं हा झेंडा असेल, तिथं मनुष्य जात असेल. आमेन, हालेलुया. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजे काय, तुम्ही स्वतंत्र पक्षामध्ये राज्य करू शकता. हालेलुया. जय आमेन, हालेलुया. सैतान आपल्याला अनेक गोष्टीमध्ये अडकवतो. सैतान आपल्याला असं अडकवतो, असा भ्रमित करतो. हालेलुया. एखादंच नाव घेतलं तर मला ही तिकट नाही वाटत. जय हालेलुया. आमेन, हालेलुया. समजा माझ्या हातात किरसुनी आहे आणि मी ऐकायला बसलो, मला कोण म्हणणार, मला कोण काय म्हणणार,
सगळ्यांनी बोला, मी कुणाला काय म्हणत नाही. सगळ्यांनी बोला, काय मी कुणाचा म्हणणार, कुणाचा म्हणणार, अरे बोला कुणाचा आहे. आणि तीच किरसुनी तुम्ही कधी घेऊन जाणार तर तुम्हाला कुणाचा म्हणणार. जय येशू. तुम्हाला असं नाही म्हणणार महागाची किरसुनी घेऊन चाललाय, तुम्हाला असं नाही म्हणणार. तुम्ही म्हणा किरसुनी इकत घेऊन चालली, पण महागाची किरसुनी इकत घेऊन चालला म्हणणार का नाही, कारण किरसुनी हातात पडली की जात संपली. हालेलुया. जय येशू. हा, किरसुनी हातात पडली की जात संपली. आणि तुमच्या घरात आली की आजी कुकू लावून तिला, पण ती बनवताना आम्ही काय करतो, पायात धरतो. हालेलुया. पायात धरतो ना. चांगली चांगली रचना आवडतो, असं दाबून धरून धरून आणते. जय येशू. हालेलुया. आंघोळ बिंघोळ काय करत नाही, जोपर्यंत कृष्णा तयार होतो आंघोळच नाही करत. का करत नाही, माल ऐकायचा आणि आंघोळ कधी करायची. जय येशू. हालेलुया. आणि तिलाच तुम्ही काय करता घरात आला ना. छान 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 छान. खरंच तुम्ही चांगली वृत्तीचे माणसं आहे. आज आमचा आदर कोण करत नाही, करतेच नाही काही सांगितलं. हालेलुया. आमच्या वस्तूचा आदर करतात म्हणजे आमचा आदर करतात का, करतात. हालेलुया. जय येशू. मला सगळ्यांनी बघून घ्या दिवस. हालेलुया. अरे आपल्याला आपलं ज्ञान कुठं गेलं. मी सांगितलं नाही की सैतानाने एक डाव टाकलेला आहे, काय जातीचा, धर्माचा. हालेलुया. जय येशू. देवाने सांगितले की पृथ्वीवर जा, परंगाचा फिरा आणि सगळं ही सगळं पृथ्वी व्यापून टाका. देश व्यापून टाका लिहिले का, देश व्यापून टाका लिहिले का, देश व्यापून टाका लिहिले का नाही. ज्यांनी बायबल वाचलं तर काही काही लोकांनी वाचलं की देश व्यापून टाका म्हणून लिहिलेलं. वाचले, मला माहिती आहे काही काही लोकांनी वाचले. पवित्र आत्मा मला सांगतोय वाचले. कोणीतरी कोणी वाचले सांगा, कोणी नाही वाचलेलं. हालेलुया. जय येशू. बायबल सांगतं पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. आमेन. हालेलुया. तुम्हाला मुलं बाळ होते, सगळं होते, सगळं आले, सगळं होते. लगीन करायचा पुढे किती वेळा बाळा, आमच्या घरीच लगीन किती वेळा. BSc नर्सिंग, MBBS नाही नाही, अजून तुझा पगार खाणार म्हणून, अजून पगार खाणार म्हणून लगीन कर. आम्ही आले बाळा किती किती वेळा. म्हणजे काय जॉबचं काय लागलं ना अजून मला आलं बघून. वय किती, 38 वर. हा लागले 38. हा जॉब लागला. मग लगीन आहे सुंदर मुलगी, लग्न हा झाले, लग्न झालं, लग्न नाही. आता जरा 4-5 वर्ष एन्जॉय करायचं. किती वेळ, 45 वर्ष. हा एन्जॉय करायचं ना, एन्जॉय करायचं, एन्जॉय करायचा दिवस आहे जरा. असू दे जरा. जे हालेलुया. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो तुम्हाला आता मूल होण्याची संभावना नाही, तुमचं वय संपून गेले. काय करायचं आता, काय करायचं, चांगलं नाही म्हणा. देवानं सांगितले फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. जय येशू. ज्याला झाली त्याला म्हणजे लगा किती रे तुला की अनगा हालायला येतो इथं. जय येशू. हालेलुया. येतो ना द्यायला, येतो ना. जय येशू. मला 4 पोरं झाले, माझी शेता पाजारी सगळी मला भरून भरून पोती भरलेली घरात. हालेलुया. अरे ज्यांना प्रवासामध्ये तुम्हाला देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे आपण काय जीवन जगत नाही. हालेलुया. बंधू प्रीतीने ऐक्यामध्ये राहा, एकमेकाचा आदर करा. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. एकमेकाचा आदर करा, त्यावेळेला देवाचं प्रेम आपल्यामध्ये येईल. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. हालेलुया. मी इथं प्रार्थना केली आणि एखादा अपंग व्यक्ती आहे, लंगडा आहे, चालायला लागला, लंगडा चालायला लागला. ती बाई ते मोराच्या महाराजाने प्रार्थना केल्यानं ते चालायला लागलं वाटते, काहीतरी सांगायला. आणि बेनी पाठवून प्रार्थना केली आणि जाग्यावर उठून चालायला लागला. हालेलुया. माझ्यात आणि त्यांच्यात फरक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. जय हालेलुया. हालेलुया. ते गाणं एक होतं पिक्चर मध्ये, तारीफ करोगे कब तक. ते लगेच म्हणतो मेरे सीने में सांस रहे. आता डोक्यात श्वास आहे का नाकात श्वास आहे मला माहित नाही, त्याला विचारायला पाहिजे डायरेक्ट. हालेलुया. तसं का रे, देवाचा गौरव आहे, एखादा चालायला लागलेला आहे, केले पाहिजे. पवित्र आत्म्यानं काम केलेलं आहे त्या सेवकाच्या द्वारे. आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही
त्या गोष्टी विसरून गेलो म्हणून आपल्यामध्ये एखादा चमत्कार झाला, काय झाला तर म्हणतो की नाही झाला, जाऊ तिकडे आहे, झालं फुटलं, बस फुटला नंबर आहे, चल हालेलुया जय श्री. हे कुठलं बाल्कनीचे काय बसायचं, हे कुठलं आहे, फुटलं, हे जा आत बसली जात बस. आपला अशी सवय झाली. हालेलुया. किती पण मोठा चमत्कार झाला, हे बाल्कनीत तिकडे, हे ते वर जा, ह्याला वर सोडा, हे कुठला खान, इकडे बसा, ह्याला इकडे दरवाजाने सोडा. हालेलुया. बघा अशी सवय झाली का आपल्यामध्ये, का आपल्यामधून देवाचं प्रेम निघून चाललेलं आहे. आवरा, गाडीचं नाव मी घेत नाही. जय श्री. हालेलुया. माझ्या गाडीचं नाव आवरा. आमेन. हालेलुया. मी गाडीचं नाव घेत नाही. आवरा, आवरा, स्वतःला सावरून घ्या. आमेन. हालेलुया. प्रकटण्याचं पुस्तक वाचा. जे पहिलं प्रेम आहे ते प्रेम प्रभू मला परत कर. आमेन. हालेलुया. जय श्री. हालेलुया. तो म्हणा की पहा मी दाराशुभ आहे, दार ठोकत आहे आणि जो कोणी दार उघडल मी त्याच्या बरोबर आतमध्ये जाईल. आतमध्ये गेल्याच्या नंतर काय होणार आहे. आमेन. हालेलुया. म्हणून त्यासाठी तो आतमध्ये येण्यासाठीच आपल्यामध्ये काय पाहिजे, देवाचं प्रेम पाहिजे. आमेन. हालेलुया. तर आतमध्ये येण्यासाठी घेण्यासाठी देवाचं प्रेम पाहिजे. हालेलुया. ते प्रेम आपल्यामधून मी स्वतः जात आहे, निघून चाललेला आहे. हालेलुया. जय श्री. आज प्रत्येक ठिकाणी एकमेकाची निंदा केली जाते. आज प्रत्येक ठिकाणी चर्च मध्ये ह्या म्हणजे आमचा पास्टर असला, आमचा पास्टर तसला, आमचा पास्टर असं आहे, आमचा पास्टर आहे, आमचा पास्टर कोट घालतात, आमचा पास्टर धोतर नेसतात, आमचा पास्टर शर्ट घालतात, आमचा पास्टर बूट घालतात. ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. आमच्या चर्च मध्ये एवढे लोक, एवढे लोक आहेत, आमच्या चर्च मध्ये एवढे लोक आहेत, आमच्या चर्च मध्ये एवढे लोक आहेत, आमच्या चर्च मध्ये असं, आमच्या चर्च मध्ये तसं आहे. आम्ही आणि चर्चा चालू होते एक दिवशी अशाच, आणि अशा चर्चा चालू असताना पाऊस आला नव्हता. आम्ही हालेलुया. जय श्री. पण अशा चर्चा चालू होत्या आणि मला विचारलं तुमची मंडळी किती आहे. मी डायरेक्ट फोटोच टाकला. ही संघ होतं. आमेन. हालेलुया. जय श्री. ही संघ होतं माझ्या, आणि फोटो दाखवला. ज्यांनी सांगितले सगळी गपचूप, एकदम गपचूप तकास तो गेलेले. हे तुमचं म्हणणं, तुम्ही पास्टर आहे म्हणलं हो, पण मला महाराज म्हणतो. हालेलुया. अरे मी महाराज असो, पास्टर असो, नाता संदीप असो, घेणे देणे काय आहे. मी काम काय करतो, माझ्या हातात काय आहे ते बघ. मी काम काय करतो ते बघ. माझ्याकडे होणारा देवाचा गौरव बघ ना. आमेन. हालेलुया. त्याच्यावरनं ओळख ना देवाचा त्रास आहे निवडलेला. आमेन. हालेलुया. माझ्या कामावर ओळख की मी मला देवाने निवडले. आमेन. हालेलुया. मला देवा निवडलाय. मी नाही सांगत मी देवाने मला निवडलाय. अरे नाही रे. आमेन. हालेलुया. अरे अनेक जण मला संपवण्यासाठी तत्पर तयारीला आले होते. बा संपवायचा त्याचा काटाच काढायचा. आमेन. हालेलुया. जय श्री. आमेन. हालेलुया. पण मी काटा नाही रे बाबा काढायचा. मी खांब आहे, खांब. हालेलुया. कसं काय निघणार. जय श्री. खांब निघतो का. हालेलुया. बघा देवाचं प्रेम गेलं सगळं. पावसाकडे गेलं. हा आपल्यामध्ये असणारा जो देवा आहे तो देवाने दिलाय. देवाचं प्रेम, देवाच्या खराचं रक्त म्हणजेच देवाचं प्रेम आहे. आमेन. हालेलुया. जय श्री. हालेलुया. आपण का त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. एक चमत्कार, एखाद्या गोष्ट ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी घडते त्यावेळेला सगळे लोक त्याच्या मागे धावत जातात. आमेन. हालेलुया. बघा तुम्ही. जय श्री. हालेलुया. कारण चांगल्या कामाला नेहमी विरोध होत असतो. जे खराब आहे त्याला एकदम प्रोत्साहन दिलं जातं. हालेलुया. कारण ज्यावेळेला ख्रिस्ताचं काम, ज्यावेळेला ख्रिस्ताचा विरोधक उभा करायचा होता त्यावेळेला सैतानानं प्लॅनिंग केलेलं होतं की ह्याला फोडायचं आहे. याचं काम करायसाठी याच्या जवळ असणारा व्यक्ती हुडकायला पाहिजे. आमेन. हालेलुया. सैतानानं त्याचं काम करण्यासाठी येशूच्या जवळचा व्यक्ती शोधून काढला. आमेन. हालेलुया. येशूनं यरूशलेम मधला कुठला पण सैतानानं नाही हुडकला. येशूची काय खून आहे, येशू कुणाला ओळखतात, येशू कुठे जातात, कसे चालतात, काय खातात, काय पितात, त्यांना आवड निवड काय आहे, कुठे जातात, कुठल्या ठिकाणी राहतात, काय करतात, कसं करतात, या सगळ्या गोष्टीचा पत्ता असणारा एकच व्यक्ती होता. यहूदा इस्करियोत. त्याचे 12 शिष्य, त्यापैकी एक होता यहूदा इस्करियोत. हालेलुया. आणि त्या 12 पैकी एकाला त्यानं कॅच केला. कोण आहे. बरोबर त्यानं गळ टाकला. ते आमेन. जय श्री. आपण चर्चला येतो. हालेलुया. भले या ठिकाणी लाकडाचा मंडप असू दे, काही असू दे. आमेन. हालेलुया. आपण चर्चला तो चर्च म्हणजे इथला लाकडाचा मंडप नाही. चर्च मध्ये जो व्यक्ती येतो तो व्यक्ती चर्च आहे. आमेन. हालेलुया. वैयक्तिक तो चर्च आहे.
त्यानं इथं आल्याच्या नंतर त्यानं कसं वागायचं, कसं राहायचं, कुठं बसायचं, काय करायचं, कशी आराधना करायची, प्रार्थना करायची, काय करायचं, वैयक्तिक त्याचा प्रश्न आहे. कारण हिशोब घेताना देव सगळ्या लोकांचा घेणार आहे, पर्सनली एकट्याचा हिशोब घेणार आहे. आमेन हालेलुया. हे ध्यानात ठेवा. आमेन हालेलुया. पर्सनली एकट्याचा. आमेन हालेलुया. प्रत्येक ठिकाणी तो बायबल वाचा तुम्ही. पर्सनली एकट्या विषयीनं देव लढा देणार आहे, एकट्या विषयीनं देव तुम्हाला वाचवणार आहे, एकट्या विषयीनं तुमचा झडती घेतली जाणार आहे. आमेन हालेलुया. म्हणून का आमेन हालेलुया. मी सकाळीच मी प्रार्थना करताना मला देवाने प्रकट मिळले की हे चर्च काय. आमेन हालेलुया. हालेलुया. एक ओढ पाहिजे. आपल्या घरामध्ये किती मुलं आहेत, किती लोकांना मुलं आहेत सांगा. आमेन हालेलुया. लांबून लांबून येणारे आपण जयेश. हालेलुया. मुलं किती 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 जणांना किती किती मुलं आहेत. आमेन जयेश. किती लोकांना मुलं आहेत. आमेन हालेलुया. जयेश. ज्याला मुलं नाही त्यांनी हात वरती करा. मी त्यासाठी प्रार्थना करतो त्यांना मुलं करून. जयेश. हालेलुया. कधीही विचारायचं, तिला विचारायचं पूनमला. आमेन हालेलुया. हिला विचारायचं. आमचं चर्च गेल्या कितीतरी वर्षात आमचं एकच भांडण असायचं, ते म्हणजे चर्चला जाण्यासाठी. आमेन हालेलुया. आणि चर्चला जाण्यासाठी काय भांडण असायचं माहिती. हालेलुया. काय भांडण असायचं. मुलांना घेऊन जाण्यासाठी भांडण असायचं. जयेश. मुलांना कसं घेतलं पाहिजे, कसं घेऊन जायचं, रिक्षाला जायचं का, बसला जायचं का, कसं जायचं का, कसं जायचं का, कसं जायचं का, कसं जायचं का, इकडे जायचं का, तिकडे जायचं का, असं जायचं, कसं जायचं मुलांना घेऊन. आमेन हालेलुया. प्लॅनिंग असायचं आठवडाभर. किती पण पैसे जाऊ दे, पण मुलांना चर्चमध्ये घेऊन जायचं. आमच्या मुलांना विचारा की तुम्हाला चर्चमध्ये कधी घेऊन गेलं नाही, आई वडील दोघंच गेले चर्चमध्ये, कधी विचारा. सांगितलं तर इथे वेदीवर उभा राहणार नाही. आमेन हालेलुया. मुलांना घेऊनच चर्चला गेलो. आज सांगायचं. आमेन हालेलुया. ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला एक प्लॅन केलेला होता की तिला म्हटलं की इथं आल्याच्या नंतर आपण कुठं जायचं चर्चला, आपण तिथं गेल्याच्या नंतर ठरवू. आताच आपण ठरवायचं नाही. आमेन हालेलुया. मी या ठिकाणी पास्टर बनायला आलेलो नव्हतो. आमेन हालेलुया. मी या ठिकाणी पास्टर म्हणून उभा राहायला, कोट घालून फिरायचं, हे करायचं म्हणून अजिबात आलो नव्हतो. हालेलुया. मी एकच आलेलो होतो. देव जसा सांगेल तसा मी प्रचार फक्त करणार. आमेन हालेलुया. मी प्रचार करायला आलो आणि देवाने माझ्याकडून उत्तम प्रचार करून घ्यायला सुरुवात केली. आमेन हालेलुया. त्याचं झालं चर्च मध्ये रूपांतर. आमेन हालेलुया. आम्ही म्हणायचं विट्याला जायचं का इकडे जायचं. आमेन हालेलुया. 6-7 महिने एका ठिकाणी चर्चला गेलो. त्यांच्यामध्ये जसे तस आमेन आलं जसं आहे तसंच खुर्चीवर रोज याचं, खुर्चीवर बसायचं, रोज याचं, खुर्चीवर बसा, रोज याचं, खुर्चीवर बसा, रोज याचं, खुर्चीवर बसायचं, रोज याचं, खुर्चीवरच बसायचं. 6 महिने खुर्चीवर उतरायला घडी तयार नाही. हालेलुया. मी म्हटलं बाबा मीच खुर्चीवर उतारतो, तुम्हीच बसा. हालेलुया. आणि आता सांगतात आमच्या चर्चमध्ये तयार झालेत. अरे या इकडे मी तुम्हाला सांगतो मी कुठं तयार झालो. हालेलुया. जय येशू. देव तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एक देवाने एक म्हणतात ना एक हे घातलेलं आपल्याला, एक विचार करायचा एक मेंदू घातलेला. आम्ही आलेला आहे स्किल म्हणते त्याला. स्किल आम्ही आलेला स्किलला काय म्हणतात मराठीत काय म्हणतात. वैचारिक पत्रात ना कौशल्य. आम्ही आलेलुया. हा कौशल्य. स्किल म्हणजे कौशल्य. आणि त्या म्हणजे कुणाचं कौशल्य नाव असेल तेच नाही. कौशल्य म्हणजे काय माहिती का. आम्ही आलेलो आहे अजून जरा वेगळा अर्थ. कौशल्य म्हणजे काय माहिती टॅलेंट. हा जरा टॅलेंट घातलेला आम्ही जरा. हालेलुया. तर प्रत्येक वैचारिक पत्र आपण त्या लेवलनं विचार करून की नाही. आमेन हालेलुया. चला प्रभू एक ह्याच्यातून असं, ह्याच्यातून असं, ह्याच्यातून असं, ह्याच्यातून असं, ह्याच्यातून असं. चला आमेन हालेलुया. धन्य आहे ना आपण की या ठिकाणी चर्च भरत आहे. आमेन हालेलुया. सगळी लहान मुलं इकडे घेऊन येतात. लहान मुलं सगळे येऊन बसा येतात. आमेन जयेश. हालेलुया. बघा किती मुलं आहेत लहान मुलं. हालेलुया. जयेश. बघा लहान मुलं किती. मला राग नाही त्याचा. हालेलुया. कारण लहान मुलांना देवानं जवळ येशूने जवळ केलं आणि म्हणाले की माझं राज्य यांच्यासारखं आहे. माझं राज्य यांच्यासारखं आहे. मी हालेलुया. जय येशू. प्रभूला मी धन्यवाद देतो, त्याचा आभार मानतो. बायको म्हणते इथं थांब, इथं थांब, इथं थांब, इथं थांब, जाऊ थांब, इथं थांब, प्रार्थना चालू इथं थांब. लगेच आला ना. जयेश आला ना. जाऊ परत आला ना. परत आला का नाही. जाऊ जयेश तू परत आला ना. जाऊ ती म्हणतो ना. थांब आलो ना. जाऊ जाऊन आला ना. देव भविष्यवाणी करत असतो. आमेन हालेलुया. भले मी नाही कोण पण असू दे, कुणाच्या पण द्वारे देव भविष्यवाणी करतो. हालेलुया. ऐकायचं. आमेन हालेलुया. देव भविष्यवाणी करतो. आमेन हालेलुया. तुम्ही भविष्यवक्ता आहात. देवाने तुम्हाला जबान दिलेली आहे. देवाने तुम्हाला जीभ दिलेली आहे. वचन बोलायची, वचन ऐकायची कान दिलेला आहे. आमेन हालेलुया. तो आत्मा दिलेला आहे आणि त्या आत्म्याचा वापर फक्त आणि फक्त बिर्याणी खाण्यासाठीच नाही करावा. आमेन हालेलुया.
फक्त आणि फक्त चांगलं इकडे पण आहे, इकडे या ही झाड कसं आहे आंबा आलंय, सगळ्यांचं लक्ष किती लोकांचा आलेलं आहे त्या आंब्यावरच लक्ष देऊ. हालेलुया. मी जाणून बुजून आंबा ठेवलेला आहे, त्याचा कलर कसा आहे ते बघायचं. हालेलुया. जय येशू. हालेलुया. अरे आपल्यावर देवाचं लक्ष आहे, देवानं आपल्याला फोकस केलेला आहे. इथं बसल्यापैकी लोकांसाठी सगळ्यासाठी देवानं फोकस केलाय की देवाचं नेत्र आपल्याला स्वर्गातून देव आपल्याला बघत आहे आणि इथं आपल्याला जमा केलेला आहे. आपण कोण आहोत? आपण कोण? आपण देवाची लेकरं आहोत. पहिल्यांदा आपल्याकडे आपण कोण आहे? आपण देवाची लेकरं. तुम्ही कोण आहे? आम्ही देवाची लेकरं आहे. आमेन. हालेलुया. जय. समज आम्हाला मी काय सैतानाचं लेकरू आहे का? नाही, तू पण देवाचं लेकरू आहे. मी तुला कधी म्हणलं की तू अमक्या तमक्याचा? मी तुला म्हणलेलं आपण देवाचं लेकरं आहे. या जगामध्ये दोन प्रकारचं भांडण आहे. एक वाईट ताकदीचं, एक चांगल्या ताकदीचं. वाईट ताकद ज्यावेळेला वाईट ताकदीपाशी ज्यावेळेला चांगली ताकद येते, ज्यावेळेला त्या स्त्री ज्यावेळेला त्याला विचारत होते की दैवाचे प्रश्न विचारले जात होते की देवा सांग, देवा सांग काय चुकलं, देवा सांग काय चुकलं, देवा काय सांग चुकलं. त्यावेळेला म्हणतो तुम्ही किती जण आहे सांगा. आमेन. हालेलुया. ज्या वेळेला माझा शब्द तुम्ही ऐकला त्याच वेळेला त्या दुष्टात्माला आम्ही तिघ जण आहे. आमेन. एक म्हणला कुठं बसतो, एक म्हणला मी देवावर आहे, दुसरा कुठे आहे, दुसरा आड्यावर आहे, तिसरा कुठं हुंबऱ्यात. काय करता म्हणलं आड्यावला घरात, हुंबऱ्यातला काय करतो घरात आल्या आल्या म्हणला सगळ्यांचं डोकं फिरवून टाकतो भांडण. हालेलुया. आणि वरचा काय करतो, आड्यावला काय करतो विचारलं, आड्यावला काय करतो तो म्हणला ह्यांना विचारात एवढं गोंधळ टाकतो ना, गोंधळ टाकतो यांची नुसती मारामारी चालते. मला काय माहित त्यांच्या घरात. तिसऱ्याला विचारलं, ज्या वेळेला माझ्या पुढे येऊन बसतो ना सकाळचा त्यावेळेला मी याला सुंब करून टाकतो. हालेलुया. मी त्याला विचारलं तुम्ही असं हे असं म्हणतोय काय भानगड आहे तुमच्यात? ते म्हणजे आम्ही एक वर नारळ बांधलाय वर आड्या. हालेलुया. दुसरा उमऱ्यात पुरलाय म्हणजे. हालेलुया. आणि एक तिथं ठेवलाय सकाळ. हालेलुया. मी म्हणलं तुमच्या घरात हे सांगते ते असं घडतंय का? म्हणले हो. काय करायचं महाराज? मी म्हणलं तुम्ही ठरवा काय करायचं ते. आमेन. हालेलुया. कारण ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं. ते दुष्ट आत्मा त्याची आई, त्या मुलाची आई म्हणत होती म्याच हिचं ऑपरेशन करायला हवं. मी ऑपरेशन करायला नाहीच. मी हिला आजारी पडले, मी ह्याच्या डोक्यात गाठ उठवली आणि मीच हिला आजारी पडले. स्वतःची आई तिच्या सुनाला म्हणत होती. मुलगा ऐकत होता शांतपणे. शिक्षक होता, आयरा गैरा आडानी माणूस नव्हता तो. आम्ही दोन मुलं शिक्षक, त्यांच्या बायका पण दोन्ही शिक्षक. आम्ही आले आणि त्या व्यक्तीच्या घरातली त्यांची आई सांगते मी माझ्या सुनाला आजारी पाडली, मी हिला आजारी पाडली, मी हिच्या डोक्यात गाठ उठवली, मी हिचं ऑपरेशन करायला हवं. हालेलुया. पुढला प्लॅनिंग काय? म्हणजे हिला घेऊन जाणार आहे. हालेलुया. सैतान आपल्याला सोडत नाही. ज्या वेळेला येतो ना त्याचं काम करूनच जातो. आमेन. हालेलुया. जय येशू. तो ज्या वेळेला आपल्यामध्ये त्याचं काम करायचं त्यावेळेला तो आपलं शरीर मागतो. आमेन. हालेलुया. तो बरोबर योजना करून ठेवतो. आमेन. की इथं असं होणार आहे. आमेन. हालेलुया. या ठिकाणी मी शरीर पकडू शकतो, या शरीर देणार आहे. आमेन. हालेलुया. कोण देणार आहे, कसं देणार आहे, कोणाचं शरीर भेटणार आहे हे सगळ्याला माहित असतं. आमेन. हालेलुया. याच्यापेक्षा सैतान सगळ्यात जास्त तो टॅलेंटेड आहे आणि तो देवाचा दूत आहे. त्याला माहिती आहे की कोणाचं काय चाललेलं आहे. आमेन. हालेलुया. सैतान देवाचा दूत आहे. तुम्ही म्हणता का सैतानाला कधी शिवाय देऊ नका. आमेन. हालेलुया. कारण यहूदाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की सैतानाला देवदूतांनी पण दोष नाही लावला. प्रभू देव तुझा न्याय कर, धमकाव. मग आपण सैतानाला का आपण सैतानाला काय म्हणतो की त्याचं सैतानाचा कवा सैतान कधी जाईल, जळल वासळ अमुक तमुक. आपल्या ग्रामीण भागाच्या बायका लय बोलतात प्रार्थना करतात. जय कळतच नाही तर. आम्ही आलेलो आहे. माझी पण तीच कंडिशन होती की सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्यावेळेला लोकांना प्रार्थना करतो त्यावेळेला लोक असे पडायचे आणि त्याला पडायचे. मी त्याला त्यावेळेला दुष्टात्मा करायच्या त्यावेळेला मला माहित आहे का की निघायचेच नाही. प्रार्थना केली, परत उभे राहा, डोकं जड. पाठी 4 वाजता तर त्यांचं डोकं जड आहे. मी कुठं प्रार्थना करणार. आम्ही जे मी त्या कंडिशन मधून देवानं मला ज्ञान दिलं. आज मला ते करावं लागत नाही. मनानच लोक पडतात कारण देवानं मला तो अभिषेक जास्त दिलेला आहे. मला आता ते करायची गरज नाही. हालेलुया. कारण ज्यावेळेला देवाचं काम करतो त्याला देवच माझ्या बाजून असणार ना. दुष्टात्मा बरा माझ्या बाजून असेल. हालेलुया. म्हणून काही लोक आरोप करतात की तिथं सैतानाचं काम चालतं. अरे सैतानाचं काम चालतं पण कसं काही नाही. ते म्हणतात काय जरा मी खाली येऊन बसतो, तू जरा निघून पोट मोकळं होते म्हणजे लोक राहतो. पण ती लोक पण वाढत नाही. जे हालेलुया. नाही, देवाचं काम आहे. 100% 1,00,000% देव या ठिकाणी काम करतो. हालेलुया.
कारण ज्या वेळेला तुम्ही एकाला म्हणता की तो लय चांगला आहे हा खराब आहे, त्यावेळेला तुमच्यामध्ये देवाचा आत्मा काम करत नाही. त्या व्यक्तीच्या मध्ये, त्या व्यक्तीमध्ये सैतानाचा आत्मा काम करतो. तुम्ही खरं सांगतो बंधूनो आणि बहिणीनो, तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा, अलिप्त राहा. अशा लोकांच्या पासून ज्या ठिकाणी निंदा सांगते. आमेन हालेलुया. कारण बायबल सांगतं प्रीती निष्कपट असावी. कशी असावी? कशी असावी? निष्कपट असावी. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. कुणी एखादा घास खायला आणला आणि त्याने एकट्यानंच खाल्ला, म्हणून बाकीचे आले त्यांना मिळालं नाही, म्हणून त्यांनी म्हणलं तुला काय कळलं नाही, आम्ही येणार आहे म्हणून एकट्यानं सगळं खाऊन टाकलं. त्याला दोष कधी लावू नका. आमेन हालेलुया. कारण दोष लावणं सैतानाचं काम आहे. देव त्यानं जर काही खाल्लेलं असेल त्याच्यापेक्षा उत्तम घास देव तुम्हाला देईल. हालेलुया. कारण परमेश्वर उत्तमातील उत्तम देणगी देणारा परमेश्वर आहे. आमेन हालेलुया. माझ्यामध्ये फक्त असावं तर निष्कपट प्रीती असावी. आमेन हालेलुया. परिवार. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. माझा परिवार आज चर्च मध्ये गेला. आमेन हालेलुया. माझ्या लेकरं सिटीमध्ये जावा, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये जावा, बघा त्यांनी काय त्यांच्या आई वडिलांची इच्छा. माझी लेकरं चर्च मध्ये असली पाहिजे. आमेन. जय येशू. हालेलुया. माझी मुलं चर्च मध्ये असली पाहिजेत. माझ्या मुलांना घेऊन गेले पाहिजे. आमचा मामा जो आहे येशूला मानत नाही. माझा मामा मिलिटरीमॅन आहे. धाकटा मामा माझा येशूला मानत नाही. पण मामी एवढं भांडण करते, त्या सगळं एवढं भांडण करते, काय पण कर. 4 पोरं झाले, चारही चर्चला असली पाहिजे. मला सोड तिथं आणि बाहेर बस, पण आम्हाला चर्च मध्ये घेऊन जा. हालेलुया. सिरियसली सांगतो. आमेन हालेलुया. माझा मामा आज पण विश्वास नाही. माझा 2 मामा आहेत, ते दोन्ही विश्वास ठेवत नाही, पण मामी विश्वास ठेवतात. मग ती मामी काय करते, त्या मुलांना घेऊन जाईल चर्चला पहिलं घेऊन चला, आठवडाभर काय करायचं ते कर. पण माझी लेकरं चर्च मध्ये संडेला असलीच पाहिजेत. आमेन हालेलुया. कारण माझ्या लेकरांना पण स्वर्गात जायचंय. आमेन हालेलुया. जय येशू. माझ्या लेकरांना पण स्वर्गात जायचं. जय येशू. म्हणून मी जेवढ्या लोकांना भेटो, जेवढ्या लोकांना समाचार सांगितला ख्रिस्ताचा, तेवढ्या लोकांना जिथं कुठं भेटेल त्या ठिकाणी तुम्ही चर्च अटेंड करा. आमेन हालेलुया. कुणाचं काय म्हणत बसणार, त्यानं का केलं काय याची बात नाही. आजची आराधना मला भेटलेली आहे. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. बघा त्याला विचारा, मागच्या रविवारी देवानं सगळ्याला वाटलं पाऊस आहे, आम्ही तिकडे गेलो, पण त्या ठिकाणी देवाची आराधना चालू होती. हालेलुया. जय येशू. त्या ठिकाणी आम्हाला देवाची आराधना भेटली. प्रभूला आम्ही धन्यवाद देतो. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला प्रचार आपण करतो, ज्या वेळेला आपण काही गोष्टी बायबल वाचतो, त्या वेळेला आपलं शरीर, आपला आत्मा, आमेन हालेलुया, एकदम एका सरळ रेषेत असलं पाहिजे. हालेलुया. एकदम एका सरळ रेषेमध्ये असलं पाहिजे. आणि जे काम घेतलेल्या हातात त्या कामाला देवानं ते पूर्णपणे आपण त्या लक्ष आपलं केंद्रित केलं पाहिजे. हालेलुया. आपल्यामध्ये ती प्रीती त्यावेळेला काम करल, त्यावेळेला आपल्यामध्ये प्रीती काम करते. म्हणून तो सैतान ज्या वेळेला त्याचं काम करतो त्यावेळेला त्याला देवाच्या प्रेमातून बाहेर काढला. येशूचं प्रेम 3.5 वर्ष त्याच्यासोबत राहून त्याला कळलं नाही. 2 तासासाठी तो बायबल झाला. आमेन हालेलुया. एवढा इसकर किती तासासाठी बायबल झाला बघा. तो काही काळ त्याच्या संपर्कात गेला आणि त्या ठिकाणी बायबल झाला आणि त्याला 30 रुपये त्याने घेतला. आमेन हालेलुया. 30 रुपये घेतलं त्यानं. हालेलुया. किती रुपये घेतलं? 30 रुपये घेतलं आणि येशूचा घात केला. हालेलुया. येशूला कोण ओळखत होतं तर येशूचे 12 शिष्य ओळखत होते आणि त्या 12 शिष्याला ओळखत होते आणि त्या ओळखत असणाऱ्या लोकांना आमेन हालेलुया त्याने कॅच केलं. कोण कॅच होणारा व्यक्ती आहे तर त्यानं पकडला आणि त्याला सांगितलं की येशूला पकडून दे. आमेन. त्याचं काम झाल्याच्या नंतर सैतान त्याला सोडून निघून गेला. झालं, माझं काम संपलेलं आहे, आता तू तुझ्या मार्गात, मी माझ्या मार्गात आहे. आमेन हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात त्यावेळेला आपल्याला वाटतं की नाही हे नाही, आपण एकदम हलक्याने घेतो, एकदम हलक्याने घेतो. हालेलुया. जीभ शरीराचा सगळ्यात लहान अवयव आहे, पण त्या अख्ख्या जंगलाला आग लावते. हालेलुया. कधी स्वर्गात जाते, कधी नरकात जाते. आमेन हालेलुया. कधी विमानात जाऊन बसते, कधी अमेरिकेत जाते, कधी मंगळावर जाते, कधी चंद्रावर जाते. हालेलुया. ते आपल्याला घेऊन जाते, ते आपला प्रवास करत असते. जीभ आहे. आमेन हालेलुया. आणि जिभेला आपण कंट्रोल मध्ये ठेवू शकत नाही, पण जो व्यक्ती जिभेला कंट्रोल मध्ये ठेवतो तो धन्य आहे. आमेन हालेलुया. तो देवाच्या जवळ ठेवतो. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. 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 म्हणून आपण देवाला धन्यवाद. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. यहूदा इस्करियोतचं काम झालं, त्याने विचारलं तुझा माझा विषय संपला, तू तुझ्या मार्गात, मी माझ्या मार्गात. आमेन हालेलुया. येशूला ओळखतो? हो मी ओळखतो. कोण आहे? तो आहे. मी त्याचं चुंबन घेतो ना, तोच तो आहे. आमेन हालेलुया. ज्यावेळेला तो बंड करतो, ज्यावेळेला सैतानाला कुणाला पकडलं? सैतानाने एदन बागेत कुणाला पकडलं? एदन बागेतलाच एका व्यक्तीला पकडलं, त्याचं नाव आहे साप. हालेलुया. तुम्ही म्हणाल साप सरपटणारा प्राणी आहे. जरा मागं जा आणि मागं जा. ज्यावेळेला तुम्ही मागं जाल आणि जरा मागं जाऊन आता बघाल त्यावेळेला तुम्हाला आढळेल
सापाला पाय होते. आमेन. सापाला हात होते, सापाला तोंड होतं, साप बोलत होता. आमेन. हालेलुया. जय येशू. तेव्हा संशोधन करा जरा. जेव्हा ज्यांनी संशोधन केलं त्यांचा इतिहास वाचा, त्यांनी काय काय संशोधन केलेलं आहे. सापाला हात आणि पाय होतं, साप आपल्यासारखा फिरत होत. देवानं तिथं बायबल वाचा, तुम्ही दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. वाचा जरा बायबल. आमेन. हालेलुया. हालेलुया. जय येशू. हालेलुया. बघा तिथे लिहिलेलं आहे 14:3-14. आणि यहोवा देव त्या सापाला म्हणाला, तू हे केले आहे यामुळे सर्व गुराढोरामध्ये व सर्व वनपशीमध्ये तू शापित आहे. तू आपल्या पोटाने चालशील आणि तुझ्या आयुष्याच्या सर्व दिवसात तू माती खाशील. हालेलुया. कसं चालशील म्हणून सांगितलं? पोटानं चालशील आणि तुझ्या आयुष्यातल्या सर्व दिवस तू काय खाशील? माती खाशील. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. खरं आहे का? इथं शाप दिलेला आहे. याच्या अगोदर तो ज्या वेळेला सैतान त्याला भेटला त्यावेळेला सैतानासोबत त्याचा संवाद झालेला आहे. आमेन. हालेलुया. याचा अर्थ काय? तो सैतानासोबत त्याचा संवाद झालेला आहे, त्याची मुलाखत झालेली आहे. हालेलुया. कारण त्या स्त्रीला त्यानं म्हणले की हे फळ जे आहे, हे फळ खायला, दिसायला मनोरम आहे, खायला इष्ट आहे, चवीचं आहे. हालेलुया. त्याला बोलायचं होतं पण तो भेट घेत होता. आमेन. हालेलुया. कारण पवित्र आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या एदन बाग ही पवित्र आत्म्याचा दर्शक आहे. आमेन. हालेलुया. तीच एदन बाग स्वर्गामध्ये आहे. आमेन. हालेलुया. देवाने तलवार जे ठेवलेलं आहे ते जीवनाच्या झाडामध्ये ठेवलेलं आहे. जीवनाचं झाड कुठं आहे? तर जीवनाचं झाड म्हणजे प्रभू येशू आहे. आणि जीवनाचं झाड म्हणजे ते कुठं आहे? आता स्वर्गामध्ये आहे. आमेन. हालेलुया. ते जीवनाचं झाड 2000 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर आलं, त्यानं आपल्याला सार्वजनिक जीवनाचा आशीर्वाद दिला. तो म्हणजे प्रभू येशू आहे. आज आपण त्याचे लेकर आहोत. तो म्हणा योहान 1:11 जितक्याने विश्वास ठेवला तितक्याने आम्ही मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आमेन. हालेलुया. आपण ज्यावेळेला चर्च मध्ये आपण प्रार्थना करतो, आपण एदन बागेमध्ये, बायबल एदन बाग आहे. आमेन. बायबल मध्ये काय? देवाचं वचन आहे, देवाचा करार आहे. एदन बागेतला प्रत्येक शब्द आहे आणि तो आपल्यासाठी दिलेला आहे. ते म्हणतो, वाच, मी तुझ्यासोबत आहे, मी वचनाद्वारे, शब्दाद्वारे मी तुझ्यासोबत बोलेल. शब्द म्हणजे काय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासोबत होता आणि शब्दानं देहरूप धारण केलं आणि तो जगामध्ये देहानं जीवन जगला. आमेन. हालेलुया. तो शब्द या बायबल मध्ये दिलेला आहे. तो पवित्र आत्म्याद्वारे कार्य करत आहे. पवित्र आत्मा दुसरा तिसरा कोणी नाही. पवित्र आत्मा मध्यस्थीचा आत्मा आहे. तो आपल्यामध्ये काम करतो. तो आपल्या चिन्ह चमत्कार बघायला भेटतात. जे चिन्ह चमत्कार होत आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे होत आहे. जे रोग निघून जात आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे जात आहे. तुम्ही जे चर्च लेत आहे पवित्र आत्मा तुम्हाला खेचून आणतो. देवाचा प्रेम तुम्हाला खेचून आणतो. त्या करारामध्ये जे काय लिहिलेलं आहे त्यातला प्रत्येक भाग या चर्च मध्ये आहे. त्या चर्च मध्ये कोण आहे? तुम्ही आणि मी. जे बाप्तिस्म झालेला प्रत्येक व्यक्ती जो येशूवर विश्वास ठेवतो तो व्यक्ती देवासोबत जगलेला आहे. आमेन. हालेलुया. तो पवित्र आत्म्यानं भरलेला आहे. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. येशूचं नाव घेत आहे. देवाने त्याला निवडलेलं आहे. तो आज मागं जात आहे, तो मागं जात आहे. सैतान त्याला मागं करतो पण देवाचं प्रेम त्याला पुन्हा त्याच्या मंदिरामध्ये घेऊन येतं आणि तो ये, तुझी जागा तिथं नाही, तू जागी या जागेत आहे, या जागेत आहे, या जागेत आहे. माझी स्तुती भक्ती कर, माझी आराधना कर, माझं वचन वाच आणि प्रसाराने प्रचार कर. जा पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझा प्रचार कर. मी त्याचा केलेला आहे. देवाला सांगितलं पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्ही जा आणि माझ्या नावाचे साक्षी बनाल. कारण मी सामर्थ्याचा आत्मा तुम्हाला देणार आहे. त्यावेळेला तुमच्याद्वारे चमत्कार होतील. लोक तुम्हाला वाटतील की हा व्यक्ती देवाकडून आलेला व्यक्ती आहे, त्याच्यावर देवाचा सामर्थ्य आहे, याच्यावर देवाचा हात आहे, याच्यावर देवाचा अभिषेक आहे, म्हणून या जगामध्ये चमत्कार होत आहे. आमेन. हालेलुया. म्हणून पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आमेन. हालेलुया. तो आहे तोपर्यंत देवाच्या जवळचा. तो वचनाद्वारे बोलत आहे. आमेन. दासाद्वारे बोलत आहे. आमेन. हालेलुया. मंडळीद्वारे बोलत आहे. आराधनाद्वारे तो स्वीकार, आराधनाद्वारे पवित्र आत्मा येत आहे. आपण त्याचा तिरस्कार करतो. आपण म्हणतो नाही, मला नाही जायचं, मला वेळ नाही, मी येत नाही. जा पुढच्या रविवारी. नाही, आज चिखल आहे, नाही, परमेश्वर म्हणतो ज्या ठिकाणी तू आहे त्या ठिकाणी मी आहे. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या आभार माना. त्याच्या आभारामध्ये जा. त्याच्या गौरवासाठी उभारा. जिथं कुठं असं जा, त्याची स्तुती करा. जिथं कुठं जा, त्याची साक्षीदार बना. कारण तुम्ही मेला तर तुम्ही मरत नाही, तुम्ही स्वर्गीय जीवनामध्ये जाणार आहे. जो कोणी म्हणत आहे मी मरणाची भीती वाटत आहे, नाही, तो मेलेलाच आहे. त्याच्या नादाला तुम्ही लागू नका. जो म्हणत आहे की मी वचन सांगणार आहे, प्रचार करणार आहे, मला मरणाची भीती वाटत आहे, तो जीवन जा, त्याच्या संगतीला जा, त्याच्या संगती चला. तो स्वर्गीय जीवनात निवडलेला व्यक्ती आहे. आमेन. हालेलुया. म्हणून मरणाची भीती तुमच्यामधून नसावी. आमेन. हालेलुया. हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. देव गौरवाचा देव आहे. आमेन. हालेलुया.
म्हणून त्याने एका क्षणासाठी वापर केला. तो निघून गेला. आमेन हालेलुया. तो निघून गेला, त्याचं काम संपलं. चल माझं काम संपलं, मी जातो निघून. आमेन हालेलुया. तू तुझं बघून घ्यायचं. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. हे बायबल एक कोट आहे. हे बायबल एका राजवाड्याच्या बाहेरची भिंत आहे. हालेलुया. त्या भिंतीच्या बाहेर आपण कधी पडायचं नाही. त्या भिंतीच्या आतमध्ये नेहमी राहायचं. आमेन हालेलुया. हालेलुया. त्या भिंतीच्या आत नेहमी राहायचं. हालेलुया. त्या भिंतीच्या बाहेर काय चालू अजिबात मला घेणं देणं नाही. मला भिंतीच्या आत राहायला सगळे. आमेन. हा माझ्यासाठी राजवाडा आहे. आमेन हालेलुया. येशू राजा आहे. आमेन हालेलुया. त्याने दिलेला शब्द हा राजाच्या वाड्यातून येत आहे, त्याच्या महालातून येत आहे. आमेन हालेलुया. मी का तिरस्कार करतो त्याचा? आमेन हालेलुया. लोक आज ज्यावेळेला येशूचं नाव घेतलं धर्म बदलला, धर्मांतर केलं. आमेन हालेलुया. नाही, मन बदललेलं आहे. तो परमेश्वर आहे, सगळ्या समान प्रेम करणारा. आमेन हालेलुया. जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, रंगाच्या, वर्णाच्या, आमेन हालेलुया, रोगाच्या, परिस्थितीच्या, पैशाच्या, सगळ्याच्या पलीकडे जर कोण असेल तर प्रभू येशू आहे. आमेन हालेलुया. सगळ्याच्या पलीकडे कोण आहे? या पृथ्वीच्या पलीकडे पण कोण असेल तर तो प्रभू येशू आहे. तो पृथ्वीचा मालक आहे. त्यानं पृथ्वीची रचना केलेली आहे. आमेन हालेलुया. त्यानं पाण्यातून जमीन वेगळी केलेली आहे. आमेन हालेलुया. तर आकाशामध्ये एक तारा ठेवला दिवसाचा प्रकाश देण्यासाठी, त्याचं नाव आहे सूर्य. आमेन हालेलुया. रात्रीचा एक तारा ठेवला, त्याचं नाव आहे चंद्र. आमेन हालेलुया. त्यानं रात्री तुम्हाला शांती भेटावी, तुम्हाला डोळ्याला आनंद भेटावा म्हणून एक चादर पसरली, त्याचं नाव आहे चांदणे. आमेन हालेलुया. आपण विसरून जातो देवाकडे बघताना. आपण देवाचं स्मरण करताना विसरू. देवा आमच्यासाठी काय केलं? अरे बघ ना, आभाळ फिरतंय, आभाळाच्या वर मोकळा प्रकाश आहे. आमेन हालेलुया. हालेलुया. अरे तू एक बोर मारल्यानंतर होते 1 इंच पाणी लागलं, 2 इंच पाणी लागलं, मला जर पाणी लागलं 2 इंची, म्हणून मला आनंद होत आहे. अरे बघ ना माझ्या देवाचा पराक्रम. अरे 8 दिवसात सगळं विहिरी नालं धरण सगळं भरून तुडुंब वाहत आहे, पूर आलेलं पण. आमेन हालेलुया. माझ्या देवाचा गौरव आहे, माझ्या देवाचा चमत्कार आहे. आमेन हालेलुया. माझ्या देवाने हे सगळं केलेलं आहे. आमेन हालेलुया. जनावरांची काळजी घेतली. अरे खायला काय नाही? मी रोज विचारायचो लोकांना, अरे तुमच्या शरणांचं कसं काय? खायला आहे का? नाही नाही, हाय हाय हाय, नाही नाही, हाय नाही. व्यवस्थित बोलत होते. देवानं एवढा पाऊस पडला की जनावराला हिरवळ दिली. हालेलुया. देव काळजी घेत नाही, देव काळजी घेतो. पण माणूस काळजी घेतो का? घेतो ना माणूस काळजी. हालेलुया. कुठल्या झाडात आंबा चांगलाय तेवढाच घे. हे आंबा नाही घेऊ ना माझ्या हात, त्याचा का लाजवाब उभा राहून. हालेलुया. जयेश, अरे त्या सेंट मारलेल्या माणसापाशी जर उभा राहिला असता ना तर बरं झालं असतं ना. निदान त्याच्या शेंटचा वास तर तुझ्या अंगावर आला असता आणि तो शेंटचा वास मी घेतला असता. जाऊन तो लिंबाच्या झाडाखाली उभा राहिला. हालेलुया. नाही. आमेन हालेलुया. लिंबाच्या झाडापासून दंतमंजन केलं जातं. आमेन हालेलुया. त्याला का तुम्ही दोष लावता? हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये एक गुण आहे. आमेन. साप चावला म्हणून आपण मरतो, पण सापाच्या विषापासून औषध आहे. हालेलुया. मग सगळ्या पृथ्वी तलावरले साप जर मारायची मोहीम हाती घेतली तर आपण मरून जाऊ बिना चावता. हालेलुया. कारण औषध तयार होणार नाही. आम्ही हालेलुया. हुरीचं औषध कसं तयार करणार? कसं तयार करा हुरीचं औषध? अजून बरेच औषध आहेत. त्या औषधामध्ये त्याचं विष वापरतं, सापाचं विष वापरतं, त्याच्यापासून औषध तयार केलं जातं. आमेन हाल. आणि ते औषध खाऊन आपण तृप्त होतो आणि मग तो साप दिसला की त्याला मारून टाक. आमेन हालेलुया. याचा अर्थ असा नाही म्हणत की तुम्ही घरात आणून पाळा. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. हे पवित्र आत्मा आपल्यामध्ये काम करतो. जय येशू. हालेलुया. म्हणून देव ज्या वेळेला म्हणतो ना एखाद्याचा वापर करणार आहे तर देव सैतानासारखा नाही करत, अखंडित. आमेन हालेलुया. दाविदाला सांगितलं, दाविदा शमेला सांगितलं, शमेला जा आणि दाविदाला अभिषेक कर. शमेल गेला, लगेच गेला. शमेल एक आला, 2 आला, अजून एक जण राहिला, कोणतं आहे शरणाच्या मागेला मॅडम करतो. आणि कुठं काय देऊ? अरे यो राजा म्हणायचं, यो राजा म्हणणार आहे, यो राजा म्हणणार आहे. पवित्र आत्मा त्याला सांगितला त्याचा तोच आहे निवडलेला, तो माझ्या हृदयातला व्यक्ती आहे, त्याच्यावर तेल वत, त्याला अभिषेक कर. तो नेक्स्ट इस्रायलचा राजा असणार आहे. आमेन हालेलुया. आणि त्याच्या राज्याचा शेवट कधी होणार नाही. आमेन हालेलुया. हालेलुया. आणि त्या दाविदाला बोलवलं आणि त्याच्यावर तेल ओतलं. कशाचं तेल ओतलं? नाही,
जय हालेलुया. पत्र्याची घागर होती लोखंडाची त्याच्या हात आणि ती त्याला सगळं त्या डोक्यावर होती. नाही नाही डोक्यावर होतलं ते त्याला असं अशी घागर झाली होती. 2-4 माणसं बोलले ना 2-4 माणसं त्याच्या डोक्यावर घा अशी उलटी धरली होती अशी उठली होती डोक्यावर आणि त्याच्यामुळे तिला दहावीला हारलाच नाही कधी. अरे बाबा पत्र्याची घागर बिगर काय नव्हती. काय होतं शिंग होत. आता ते कशाच होतं मला माहित नाही. आलेलो आहे काय जण सांगतील की हे जर शिंग होतं हे जर शिंग होतं काहीतरी त्यांना आवडतं ते सांगायला कारण ऐकणारे असतात तसे. जय शिवायला हे जर शिंग होतं ते जर शिंग होतं ते जर शिंग होतं मला काय शिंग होतं. मग कुठल्या जाणार होतं मला माहित नाही. मला माहित शिंग होत कशा होतं त्याच्या हातात होतं. कुठं उभाला जनावराच्या डोक्यावर. विषय संपला. त्या शिंगातलं ती काढलं असेल त्यानं सगळं आणि ते मोकळं करून त्यात आपलं ते मोकळंच असतं ते पण त्यात अजून स्वच्छ करून त्यात तेल ओतलं आणि ते तेल प्रार्थना करून त्यात ओतून आलेलं. देवानं मला आज्ञा दिलेली आहे दुसरा राजा तयार होणार आहे. चला त्याच्यावर तेल ओतायचं. ते घाबरला होता पण देवाची आज्ञा ओतलं पाहिजे. ओतलं तेल त्यानं विचारलं. तेल ओतलं गोलियत हारला. आमेन हालेलुया. तेल ओतलं गोलियत हारला. गोलियतचा सुकडा साफ झाला. गोलियत म्हणला ए काठी घेऊन आला माझी इज्जत कर की मी एवढा मोठा सोल्जर आलेलो. इज्जत कर इथं काठी कुत्रा येईल मी कुत्रा येईल. इस्रायलच्या राजाला ओरडून म्हणला ए अरे राजा शलमोना काय काय शौला ए शौला अरे काय कुत्र्यासारखं मला तुझं सैनिक पाठ अरे तलवार घेऊन तर पाठव भाला तर एखादा पाठव. नाही देवानं सांगितलं त्याला इज्जत करू नको त्याची. तुझा वैरी आहे ना तू सैतान त्याची इज्जत करू नको. आमेन हालेलुया. काटे घेऊन जा. आपण असं नाही म्हणत 90% भेटली 10% राहिली तुझी इज्जत करतो. त्रास देऊ नको है ना देऊ नको त्रास. मला त्रास देऊ नको. आले कमी जरा ही कडक हालेलुया. ही जी सवय आहे ही सवयच आपल्याला सैतानाला म्हणते मी आहे. तो किती पण प्रार्थना कर मी आहे मी अजून आहे. आमेन हालेलुया. म्हणून तो तेलाचा अभिषेक तिथे गेला. त्यानं इज्जत दिला. ए तुझं मांस आज आकाशातल्या पक्षाला आणि कुत्र्याला खायला भेटेल. आणि त्याचप्रमाणे त्याने गेलं आणि एका गोपनीच्या दगडाने त्याला खाली पडला. बायबल सांगतो ज्या वेळेला गोलेचा दगड लागला ना गोलेत पाठीमागे नाही पडला गोलेत तोंडावर पडला. आमेन. तुमचा वैरी तोंडावर पडला. आमेन. आपल्या हातात दिलेली आपली गोपन आहे. आमेन हालेलुया. गण नाही काय नाही ही गोपन आहे आपल्यासाठी. बायबल ही आपल्यासाठी गोपन आहे. आमेन हालेलुया. याच्यातलं प्रत्येक वचन वाचायचं आपल्यासाठी स्वीकारायचं चालायचं. जय येशू हालेलुया. म्हणून नेहमी आनंद राहा. देवाला धन्यवाद द्या. देवाचा गौरव करा. देवाची स्तुती करा. आमेन. जय येशू हालेलुया. अगर आपण प्रार्थना करू. तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊंगा प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊंगा प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. आभारी
प्रभू ही तुझी प्रजा हो माझ्या माझ्या सहित आम्ही सर्वजण माझ्या राजा आम्हाला ज्ञान बुद्धी सुज्ञपणाचा आत्मा दे म्हणजे Yes, yes, yes. हालेलुया. उत्तमातील उत्तम गोष्टी तू देणारा परमेश्वर आहे हो. म्हणजे देवा ही हंगामाची सुरुवात आहे म्हणजे Yes, देवा. Lord. या वर्षातला पहिला हंगाम हो आहे माझ्या देवा. आणि या हंगामाची सुरुवात होत आहे म्हणजे देवा. आजपासून माझ्या राजा Yes. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बाप्पा या हंगाम जो सुरुवात होणार आहे हंगामाची जी सुरुवात होणार आहे माझ्या Yes, देवा Lord. हालेलुया. Hallelujah. मी तुझ्या गौरवात असू दे माझ्या देवा. हालेलुया. जी पेरणी करायसाठी त्यांनी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे Yes, yes, Lord. जे त्यांच्या रानामध्ये जे काही पीक घेणार असतील माझ्या देवा Yes, Lord. प्रभू त्यासाठी त्यांनी जे काही प्लॅन केलेलं आहे माझ्या देवा हो माझ्या देवा. प्रभू त्या प्लॅन मध्ये तू त्यांना सक्सेस कर कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा Hallelujah. प्रभू त्यांच्या हातातलं बी माझ्या देवा व्यर्थ जाऊ देऊ नको हो माझ्या माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा Hallelujah. प्रभू त्यांच्या भूमीतलं माझ्या देवा कीड माझ्या देवा जे आहे Yes. त्याच्या भूमीतलं कीड त्याच्या पिकाला नाश नाही करणार माझ्या देवा Yes. हालेलुया माझ्या देवा प्रभू ताबागे हो माझ्या देवा. प्रपंच आहे माझ्या देवा Yes, Lord. आणि हा प्रपंच करणारा शेती हा पूरक व्यवसाय आहे माझ्या हो देवा माझ्या देवा. त्याची गुरुढोर आशीर्वादित कर Yes, yes. हालेलुया माझ्या देवा प्रभू त्यांच्या लेकरांना जे काय ऍडमिशन कुठे घ्यायचं असेल स्कूलमध्ये माझ्या देवा कॉलेजमध्ये जिथं कुठं मुलांना घेत प्रभू जिथं इच्छा असेल त्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन भेटू दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा जिथं कुठं घ्यायचं आहे त्याच ठिकाणी माझ्या देवा त्यांची इच्छेनुसार माझ्या देवा त्यांना ऍडमिशन मिळवू दे माझ्या राजा हालेलुया माझ्या देवा आई वडिलांपेक्षा माझ्या देवा तू आमचा योग्य निवड करणारा परमेश्वर आहेस माझ्या देवा हालेलुया हालेलुया. प्रभू ताबा घे राजा हालेलुया प्रभू तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाचा वापर कर त्यांच्या लेकराबाळांचा वापर कर माझ्या देवा तुझ्या गौरवाची इच्छा माझ्या देवा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा प्रभू आई वडिलांची इच्छा असते की माझी मुलं शिकावी ती मोठी व्हावी त्यांना नोकरीला घ्यावी त्या माझ्या राजा मी प्रार्थना करतो माझ्या देवा त्यांच्या मुलांना नोकरी नाही माझ्या देवा तर त्यांचे स्वतःचे कारखाने उभे राहू देत माझ्या देवा मोठमोठे बिझनेस उभे राहू दे माझ्या देवा मोठमोठे हॉटेल उभे राहू दे माझ्या देवा मोठमोठ्या शिक्षण संस्था असू देत माझ्या देवा प्रभू त्यांच्याकडे नोकरी मागायला लोक येऊ देत माझ्या देवा आता यांच्या मुलांना बनव माझ्या राजा हालेलुया माझ्या देवा येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो माझ्या देवा मला माझी मुलं अशीच बनणार माझ्या मुलांसाठी मी भविष्यवाणी स्वीकारलेली आहे माझ्या मुलांसाठी मी भविष्यवाणी स्वीकारलेली आहे माझी मुलं नोकरी मागणारी नाही नोकरी देणारी बनणार आहे येशूच्या नावात येशूच्या नावात हालेलुया 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 दूर नहीं है किनारा धीरज को हमारे बढ़ाना अब दूर नहीं है किनारा धीरज को हमारे बढ़ाना जीवन की हमारी सनैया को भवसागर में खोने न देना जीवन की हमारी सनैया को भवसागर में खोने न देना हाथ उंच करो हालेलुया 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 धन्यवाद माझ्या राजा हालेलुया माझ्या देवा स्वर्ग तुझं सिंहासन आहे पृथ्वी तुझं पदासन आहे माझ्या देवा माझ्या देवा अनेक वेळेला माझ्या देवा स्वर्ग पुस्तक वाचले माझ्या देवा माझ्या देवा त्यातल्या काही घटना आहेत माझ्या देवा हो माझ्या देवा. त्यावेळेला दिनाकरण अंकल माझ्या स्वर्गामध्ये गेले त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारला या पृथ्वीवर जे विजेसारखं येत आहे लाईट सारखं येत आहे कुठं मोठं आहे कुठं लहान आहे तर ते काय आहे त्यावेळेला त्या ठिकाणी स्वर्गदूतांनी त्यांना सांगितले येशू स्वतः म्हणले स्वर्गदूतांनी सांगितलं की हे जे बघत आहेस ना त्या लाईट्स आहेत ना त्या लाईट्स आहेत ना छोटे छोटे ते वैयक्तिक एकतेची प्रार्थना आहे आणि ती स्वर्गाच्या दिशेने येत आहे Yes, yes. आकाशातून पृथ्वीवरून स्वर्गाच्या दिशेने येत आहे एक एक
आणि जी मोठ्या लाईट्स आहेत त्या समूहाच्या प्रार्थना आहेत. हालेलुया. समूहाच्या प्रार्थना आहेत. हालेलुया माझ्या देवा. प्रभू आता लाईट्स माझ्या देवा, जरी माझ्या देवा हनोक माझ्या देवा, हनोकाच्या पुस्तकामध्ये आहे की हनोक हा जगातला पहिला पृथ्वी तलावरचा पहिला व्यक्ती आहे त्यानं दिवस आणि रात्र बघितली. हनोक हा पहिला व्यक्ती आहे, मनुष्य आहे, त्याने या पृथ्वी तलावरली पहिली रात्र आणि पहिला दिवस बघितला. त्यानं हिमालय बघितला. आमेन. हालेलुया. तो ढगाच्या वरती गेला आणि आकाशातले तारे बघितले. त्याने पाऊस बघितला आणि हनोकाला दर्शन दिलं. आमेन. हालेलुया. प्रभू मी तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू आम्ही जी तुझी लेकरं आहोत माझ्या देवा. हालेलुया. हनोक हा व्यक्ती पहिला ठरला की त्यानं स्वर्गीय दर्शन पण बघितलं. हालेलुया. आणि त्यानं पृथ्वीच्या वरती त्याला तू घेऊन गेलास आणि त्यानं बघितलं की अर्धा जो आहे काळा भाग आहे आणि अर्धा भाग जो आहे प्रकाशित आहे. आणि अर्ध्या भागातला जो प्रकाशामध्ये काही जे डोंगर आहे ते डोंगर जसं काय स्वर्गालाच टेकायला चालले. तो कोण होता डोंगर? तो होता हिमालय पर्वत. हालेलुया. त्यानं पहिल्यांदा हिमालय पर्वत कुणी बघितला तर हनोकानं बघितलं. त्याच्या पुस्तकामध्ये नोंद करून ठेवलेली आहे. हालेलुया. माझ्या देवा मी तुला धन्यवाद देतो. माझ्या प्रिय बाप्पा मी तुला धन्यवाद देतो राजा. हालेलुया. प्रभू दिनाकरन अंकल ज्यावेळेला बघत होते त्यावेळेला तो प्रकाश येत होता. अर्ध्या भागामध्ये रात्र, अर्ध्या भागामध्ये दिवस आहेत. आज आम्हाला कळतं प्रभू इथून जो प्रकाश जातात स्वर्गामध्ये माझ्या देवा. आज आम्ही जे काही प्रार्थना करताय माझ्या देवा, आज आम्ही जे काही तुझ्या उपस्थितीमध्ये आलेलो आहे माझ्या देवा, माझ्या देवा ताबागेचे नवीन लोक आहेत त्यांच्या समस्या घेऊन माझ्या देवा, त्यांच्या अडचणीसाठी ते नवीन लोक इथं आज पहिल्यांदा तुझ्या मंदिरामध्ये येऊन त्यांनी प्रार्थना करते की या ठिकाणी जावा, तुमच्या समस्येचं निरासन होईल, तुम्ही इथं जावा. आणि ते आलेले आहेत प्रभू, त्यांच्या समस्या निघून गेल्या तर येशूच्या नावात मी धन्यवाद देतो राजा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबागे राजा. हालेलुया माझ्या देवा. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी 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 आराधना. धन्यवाद ईश्वराच्या. हालेलुया माझ्या देवा. डोळे बंद करू बघा. डोळे बंद करा सर्वांनी. सगळे डोळे बंद करू बघा. देवाची आठवण करा, त्याचं स्मरण करा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबाग. हालेलुया. हालेलुया. तुला धन्यवाद. धन्यवाद. इस्ताबाग. इस्ताबाग. यस. हालेलुया. हालेलुया. इस्ताबाग. इस्ताबाग. यस. काही लोक आहेत माझ्या देवा, त्यांना पवित्र आत्म्याची भूक आहे. पवित्र आत्म्याची भूक आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांना पवित्र आत्म्याची खूप भूक आहे माझ्या देवा. प्रभू त्यांची एकच इच्छा आहे की पवित्र आत्मा आमच्यामध्ये काम करा. पवित्र आत्मा आमच्यामध्ये काम करा. आम्ही हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. लिबाया शकरावा सकरावा लिबा बाबा शकरावा. माझ्या देवा ती एक हवा आलेली होती माझ्या देवा त्यावेळेला, आणि ती हवा ती अग्नी रूपात आलेली होती. अग्नी रूपामध्ये ती हवा आलेली होती माझ्या देवा, आणि ती आग प्रत्येकावर उतरलेली होती माझ्या देवा. यस. हालेलुया माझ्या. हालेलुया. प्रभू हे चर्च तुझ्या अग्नीनं भरले जाऊ दे. हो माझ्या देवा. ते चर्च तुझ्या अग्नीनं भरलं जाऊ दे. हो माझ्या देवा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरलं जाऊ दे. यस लॉर्ड माझ्या देवा. हालेलुया. हालेलुया. ली गाया बुस्से केरेवर आशा ली बारा डागा सिकरे ते केलार का यावर राबा शाबानाला राहंदला सकरा बरहंदला बारा बारा डागा 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 शकरा रिबाना लारा शकरा बरहंदला. कुणीतरी व्यक्ती आहे हालेलुया, त्याच्या छातीत अशी कळ मारल्यासारखं होते अचानक. कधी पाठीत नशा कळा मारतात, पाठीचा मनका दुखतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. छातीत अशी कळ मारते, छातीत कळ मारते. छातीत कोण आहे, छातीत अशी कळ मारल्यासारखं होतं.
आणि पाठीचा मणका जो आहे, पाठीचा मणका असा एकदम पूर्ण असा वडून धरायचा, असा दुखतो, पाठीचा मणका दुखतो, पाठ दुखते. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव बाप तुम्हाला स्पर्श करत आहे. डोळे बंद करा. देव बाप तुम्हाला स्पर्श करत आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. हालेलुया. प्रभू ताबा घे माझ्या देव, आत्ता त्यांना आरोग्य दे. प्रभू ताबा, स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर माझ्या देव, स्पर्श कर माझ्या देव. निघून सोड, निघून सोड, सोड सैद्या, सोड, सोड, जा निघून, निघून जा, जा निघून, निघून जा. हे सुचना निघून जा, जा निघून, सोड, सोड पाठीचा मणका, सोड पाठीचा मणका, मणका सोड, मणका सोड, सोड मणका, मणका सोड, सोड. रिबाला रासा कर राबा रहांगला रिबानाला राबा राडा. डोळे बंद कर, डोळे बंद कर. रिबाला राबा शबानाला राबा रहांगला रहांगला राबा बाबा बाला बना राबा राबा. अनेक लोक आहेत म्हणजे जेव्हा प्रार्थना करतात रिबाला रासा का राबा, प्रभू त्यांना स्वर्गाचं दर्शन पाहिजे म्हणून प्रार्थना करतात माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. त्यांना स्वर्गाचं दर्शन पाहिजे म्हणून प्रार्थना करताय. आमेन. हालेलुया. त्यांना स्वर्गाचं दर्शन बघायचंय. स्वर्गाचं दर्शन कसं आहे, स्वर्गामध्ये काय काय कसं कसं आहे, तिथलं सिस्टम काय बघायचं आहे, खूप इच्छा झालेली आहे. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शक करत आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही बोलत नाही. आमेन. हालेलुया. देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. आमेन. हालेलुया. लिगा या बोसे के रेटे केला रिखा या बुंदोला रस्ता करावा लिबा राडा गाडा डाडा गरा डगरा डका शकरा डगला रिबा ला राबा शबाना राबा रांदला रांदला रिबा ला रस्ता करावा रांदला रिबा बा 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 ला राबा शबाला रांदला रांदला. सुताबा घ्यायचे. हालेलुया. सुताबा घ्यायचे. हालेलुया म्हणजे लिबा या बोसे के रेटे केला रिखा ला रिखा के रेटे केला रिका या अंदोला राशा कराबा रांदला रिबा बा बा ला राबा शबाना राबा रांदला. धन्यवाद इस्राजा, धन्यवाद इस्राजा. हालेलुया. तुझी शांती आम्ही स्वीकारतो. तुझ्या लेकरांसाठी शांती स्वीकारतो. प्रभू त्यांचं येणं गौरवाचं केलं, घरी जाणं आशीर्वादाचं कर माझ्या देव. तुझ्या पवित्र हातात घे माझ्या देवा प्रत्येकाला. माझ्या त्यांच्या वाहनाचा ताबा घे, गाड्यांचा ताबा घे. चालक मालक हो माझ्या देवा, त्यांना सुखरूप घरी पोचव माझ्या देवा. हालेलुया माझ्या राजा. येशू ख्रिस्तांच्या नावात मागतो प्रार्थना म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. हालेलुया. प्रभू येशू, मी तुला माझा प्रभू आणि उद्धार करता म्हणून माझ्या जीवनात स्वीकारतो. माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने हो आणि मला शुद्ध कर, पवित्र कर. येशू ख्रिस्तांच्या नावात मागतो प्रार्थना म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. 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 हालेलुया. 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 येशू, येशू, त्यासाठी जोरात ठेवा.